वजन का वाढतं? फिजिकल ॲक्टिव्हिटी ही फारशी होत नाही. जेवण किंवा खाणं आपलं तेवढंच आहे. कॅलरी इंटेक हा तेवढाच जातोय, फक्त कॅलरी त्या खर्च होत नाहीये. पोटावर एकदा म्हणजे चरबी वाढली तर ते कमी करायला खूपच अवघड जातंय. इथे सायंटिफिक रिझन सांगते की आपण कितीही कमी खा किंवा कोणताही पदार्थ खा, तो पचायला जेव्हा अवघड जातो तेव्हा त्याचं रूपांतर जास्तीत जास्त हे चरबीमध्ये व्हायला. आता एक ट्रेंड पण आलाय की रोज मिनिमम 10,000 स्टेप्स चालायचेच. काय लॉजिक आहे? त्याचा वजन कमी व्हायला काही उपयोग होणार नाही. बिकॉज इट जस्ट अ वॉर्मअप. तुमची बॉडी फक्त गरम होतीये, त्याच्यामुळे कॅलरीज बर्न नाही होत आहे. वेट लॉस करायचा असेल तर जिमला जाणं गरजेचंच आहे का? असं अजिबात नाहीये. वेट तुमच्या बॉडीला काही माहित नाही की तुम्ही जिम करताय का काय करताय. त्याला फक्त एक्सरसाइजशी मतलब. पण चहा कॉफी सोडणं गरजेचं आहे वेट लॉस करायचं असेल? गरजेचं आहे असं नाही मी म्हणणार, कारण चहा कॉफी ही तलफ आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय? साखरला मी रिप्लेस केलंय गुळासोबत. तर इज इट हेल्दी का इज इट इक्वली अफेक्टिंग युअर बॉडी? सकाळी तुम्ही ही ड्रिंक घ्या किंवा ही एक टॅबलेट पाण्यात टाकून घ्या किंवा मग जिरं पाणी सकाळी प्या, तर ह्यानी खरंच फायदा होतो का? B12 म्हणजे आता आहेच कमी, आमच्यातही कमी हो, आहे. आमच्या दोघांमध्ये. नाही असतं. तर मग आता कसं आम्ही रेग्युलेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय काय खायला पाहिजे? किती खायचं, केव्हा खायचं आणि कशा प्रकारे खायचं, एवढंच 3 महत्वाचं आहे. एकतर वेट लॉस ही अशी गोष्ट आहे की जी फास्ट हा शब्दच त्याच्या कोशामध्ये नाही. म्हणजे इट्स लाईक तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं. जसं आपण म्हणतो ना की सक्सेसला शॉर्टकट नसतो, तसा वेट लॉसला सुद्धा तुम्ही शॉर्टकट घेऊ शकत नाही. तर डॉक्टर, नेमकं वजन का वाढतं आणि वाढलं तर जास्ती करून आपल्याला बघायला मिळतं की पोटावरच जास्ती फॅट वाढतं. तर काही लॉजिक आहे का याच्यामागे? एक्झॅक्टली. आता तसं बघायला गेलं तर वजन का वाढतं यामागे अगणित कारणं आहेत. पण आत्ताचं एक महत्त्वाचं कारण असं असू शकतं की एक तर लाईफस्टाईल. पूर्ण बैठं काम, त्यानंतर जेवणाच्या, झोपण्याच्या सगळ्याच वेळा इरेग्युलर, हो. बाहेरच्या खाण्याचा जास्त वाढलेलं प्रमाण असं म्हणू शकतो. तर ते एक आहे. आणि सगळ्यात आत्ता माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून जेव्हा आपण एखादा पेशंट बघतो तर तेव्हा ते जास्त लक्षात येतं की अरे हा पॅटर्न खूप जास्त फॉलो होतोय. तर जेनेटिक्स हे एकच कारण आधी आपल्याला वाटत होतं. हो. पण आत्ता जर तुम्ही बघाल तर म्हणजे आई वडील बारीक असतात आणि मुलं जाड असतात. म्हणजे हा प्रॉब्लेम कुठेतरी येतो. तर याचं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की आत्ताची आपली लाईफस्टाईल, बरोबर. की कुठेही फिजिकल ॲक्टिव्हिटी ही फारशी होत नाही. आपण इथल्या इथे जायला सुद्धा 2 मिनिटाच्या अंतरावर गाड्या वापरतो हो. किंवा दिवसभराचं बैठं काम, सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत बसून असतो. त्यामुळे ॲक्टिव्हिटी काही नाहीये. आणि असं म्हणायला गेलं तर जेवण किंवा खाणं आपलं तेवढंच आहे. म्हणजे कॅलरी इंटेक हा तेवढाच जातोय, फक्त कॅलरी त्या खर्च होत नाहीये. बरोबर. तर हे महत्वाचं कारण असू शकतं. आणि अजून एक मी आता मगाशी जसं म्हणाले की पेशंट जसे येतात की आम्हाला एक्सरसाइज करायला वेळ नाही, डाएट करायला वेळ नाहीये. डाएट म्हणलं की आधी होणारच नाही, कारण आम्ही काम करतो. अर्थात आपण सगळेच काम करतो दिवसभर, हो, पण हो. तरी सुद्धा त्यातूनच असं नाही की डाएट करायला आपल्याला घरीच बसलं पाहिजे हो. किंवा आपल्याला तेवढा वेळ असला पाहिजे तरच आपण डाएट करू शकू. हो. ही एक संकल्पना कुठेतरी लोकांना एक भीती वाटते. डाएट हा शब्द उच्चारला की अरे वजन कमी करायचं आहे तर मुख्य काय करायचं. तर हे कुठेतरी की ही कारणं असू शकतात. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं मला एक कारण वाटलं ते म्हणजे स्ट्रेस. बरोबर. तर आजकाल आपल्या बिझनेसमध्ये असेल, कामाच्या ठिकाणी असेल, घरी असेल, फायनान्शियल असेल, हो. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी इतका आपला आयुष्य म्हणा किंवा एक लाईफ म्हणा, असा एक रेस की हे झालं की ते झालं की ते झालं की ते, कुठेही असं एक मेंटल रिलॅक्सेशन किंवा याला आपल्याला वेळच नाहीये. बरोबर. सो स्ट्रेस हे वाढतं कारण आहे. तुमची भूक वाढते यामुळे आणि यामुळे वजन वाढतं. अच्छा. आणि जर लक्षात आलं असेल आपल्या, तर जेव्हा आपल्याला स्ट्रेस असतो एखादा कुठलाही विषय, आपण कधीही हेल्दी खाण्याचं आपल्या डोक्यात येत नाही. हो. अच्छा. आपण नेहमी असं काही खातो की ज्याच्यामुळे आपल्याला छान वाटेल, टेम्पररी का होईना आपण खुश होऊ. स्ट्रेस इटिंग ज्याला म्हणतात. स्ट्रेस इटिंग ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर हे कुठेतरी जसं फ्रेंच फ्राईज, हो. वडापाव, आपल्याला माहिती आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे हे खायचं नाहीये, पण तरी आपल्याला काय करायचं की या सगळ्या स्ट्रेसमधून एक 5 मिनिटं का होईना त्या खाण्यामुळे मला बरं वाटलं पाहिजे. बरोबर. सो हे कुठेतरी कारणं येतात की आपलं वेट वाढत चाललंय. आणि पोटावरच जास्ती का? आणि असं आहे का की पोटावर एकदा म्हणजे चरबी वाढली तर ते कमी करायला खूपच अवघड जातंय? एक्झॅक्टली. आत्ताच मी 2-3 कारणं त्याच्यामागे सांगितली की एक तर दिवसभराचं बैठक काम. हो. हां.
सो बैठ्या कामामुळे जेव्हा आपण खातो जास्त, म्हणजे त्याच जास्त असं नाही म्हणता येणार, पण जशा खाण्याच्या पिण्याच्या वेळा इरेग्युलर होतात ना, आपण काहीतरी जेवण स्किप करून आपण वडापाव खातो हम्म. ओके. किंवा जेवण स्किप करून आपण बर्गर खातो, की चला बाबा जाऊ दे आता 4 वाजले तर ही काय जेवणाची वेळ नाहीये, मग काहीतरी असं स्नॅक्स मागव. तर तो स्नॅक्स नक्कीच हेल्दी नसणार आहे, बरोबर. आपण बाहेरचंच काहीतरी मागवणार आहे. तर या सगळ्यामुळे जे आत्ता आपण आलो की पोटावर चरबी जमा होते, ही की बसून तुम्ही जेवढं खाताय, जेवढा इंटेक तुमचा जास्त होतो, तेवढं त्याचं कन्व्हर्जन हे फॅटमध्ये जास्ती व्हायला लागतं. ओके. अच्छा. सो इट इज की तुमचा बेली फॅट वाढणं हे तर त्यामागे आलंच. आणि हे तर सगळ्यात अजून महत्त्वाचं की जेव्हा आपण वजन कमी करायचा प्रयत्न करतो, सगळ्यात शेवटी पोटाची चरबी कमी होते. हो हो बरोबर. तर हा फार महत्त्वाचा. आणि लोकांना काय वाटतं की अरे वेट कमी होतंय म्हणल्यावर पोटाचा घेर आपोआपच कमी होणार, पण तसं होत नाही. ओके. बिकॉज वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये तो फरक आहे. ओके. म्हणजे वजन कमी करताना आपण काय म्हणतो की मसल्स कमी होतात, बरोबर. ओके, पण तुमचं फॅट कमी नाही ना होत आहे, कारण तुमची कामाची पद्धत नाही तुम्ही बदलली बरोबर. किंवा तुमची लाईफस्टाईल नाही तुम्ही चेंज केली आहे. या सगळ्यासाठी फॅट कमी करण्यासाठी मेनली लाईफस्टाईल चेंज करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि हे नक्की होतंच, कारण जिथे जिथे कॅव्हिटी असते तिथे तिथे फॅट स्टोरेज हे जास्त होतं. हे सायंटिफिक रिझन आहे. सो ॲब्डॉमिनल कॅव्हिटी इज बिगेस्ट कॅव्हिटी आपल्या बॉडीची. म्हणून जे काही फॅट डिपॉझिट होतं, बेली फॅट, हे पोटावर चरबी जास्ती जमा होते. बरोबर. तर ते एक कारण. दुसरं म्हणजे वीक डायजेशन. अच्छा. ओके. आपल्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण हे कमी असणं. ओके. म्हणजे आपण काय करतो की सॅलड खायचं तर फक्त बाउल भरून मोठे सॅलडच खायचा, तर यांनी पोट कमी होत नाही, उलट ते तुम्हाला पचायला जड जातं. अच्छा. अच्छा. सो हे काही मिसकन्सेप्शन आहेत ना, की आपल्याला डाएट करायचं आहे म्हणजे आपल्याला फक्त प्रोटीन हा एकच सध्या न्यूट्रिएंट सगळ्या जगाला माहिती आहे. आणि तोच सध्या त्याचा जे काय म्हणतो ना आपण की ओव्हर हाईप जे काय झालंय की फक्त प्रोटीन. हो. पण त्या व्यतिरिक्त अजून काही घटक आहेत की ज्याच्यामुळे आपण बेली फॅट म्हणजे कमी करायला किंवा वेट कमी करायला ते पण आपल्याला महत्वाचे आहेत. हो. अच्छा. तर हे कुठेतरी असं होतं की अरे नाही, पोटाची चरबी कमी करायची आहे तर मग काय करायचं. तर यातला सगळ्यात सोपं मार्ग जर विचाराल तर तुमच्या आहारामध्ये फायबर वाढवणं, बरोबर. प्रोटीन नाही. ओके. त्यामुळे हा महत्वाचा घटक आहे. आता फायबर म्हणजे काय, तर फळं, सीझनल फळं, भाज्या, पालेभाज्या, हे सगळं फायबरमध्ये आलं. सॅलेड तर आलंच, ओके, पण त्याचं प्रमाण किती असावं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि नाही तर जेवढं तुम्ही जास्त घेता तेवढं तुमचं डायजेशन वीक होत जाणार. डायजेशन वीक झालं, एक इथे सायंटिफिक रिझन सांगते की आपण कितीही कमी खा किंवा कोणताही पदार्थ खा, तो पचायला जेव्हा अवघड जातो तेव्हा त्याचं रूपांतर जास्तीत जास्त हे चरबीमध्ये व्हायला लागतं. अच्छा. ओके. सो दिस इज द रिझन की आपल्या पोटावरची चरबी ही वाढत जाते. अच्छा. आणि ती सगळ्यात शेवटी कमी होते, कारण जर आपण आपल्या डाएटमध्ये एक काय म्हणू त्याला की एक 50% आपला भाग हा येतो, हा सगळा आपण प्रोटीनवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि बाकी आपण कॉन्सन्ट्रेट करतच नाही कशावर. बरोबर. बरोबर. तर हे जास्त महत्वाचं आहे की तुमचं ते कॉम्बिनेशन असलं पाहिजे. अच्छा. बरोबर. फायबरही पाहिजेत, प्रोटीन तर नो डाऊट आहेच, पण यामध्ये गुड कार्ब्स पण पाहिजेत ना. सो ते नाहीच. म्हणजे आजकाल जसं ॲज अ डॉक्टर मी असं बघते ना पेशंट, की जे वेगवेगळे इतक्या गोष्टी सांगतात की ज्या आम्हालाही माहीत नाही आहेत. म्हणजे काय तर आम्ही या प्रकारचं डाएट केलं, आम्ही त्या प्रकारचं डाएट केलं. आता आपण ऐकतो ना yes. नो कार्ब, लो कार्ब, आम्ही हाय दोघांनी पण भरपूर प्रोटीन. ट्राय केलं कीटो डाएट. ओमॅड 1 मील अ डे. आम्ही एक आठवडा कीटो डाएट केला, त्यानंतर आजारी पडलो. आजारीच पडलो. बंदच केलं. एक्झॅक्टली. सो माझ्या म्हणण्याचा हे असा होता की हे जे नवीन नवीन नावं आहेत किंवा आपल्याला ते करताना खूप भारी वाटतं की मी कीटो डाएट करते किंवा मी हे डाएट फॉलो करते, मी ते, अरे पण ते आपल्या शरीरासाठी बनलेली नाही आहे. बरोबर. तर दिस इज की आपल्या बॉडीला म्हणजे ॲज अ इंडियन आपण जर जेवण म्हणू किंवा मील म्हणू, आपल्याला लहानपणापासून सगळं खायची सवय असते. म्हणजे ट्रेडिशनल फूड जे आपलं आहे सगळं, एक महाराष्ट्रीयन ताट जे आपण म्हणतो ना, भाजी, आमटी, कोशिंबीर, पापड, लोणचं, पोळी, भात, हे आपण सगळं खातो. आणि त्यामधून आपल्याला एक हे जे बॅलन्स डाएट आहे, तर यामध्ये आपण काय करतो की ही जी सगळी डाएटचे प्रकार आहेत यामध्ये कुठेही बॅलन्स डाएट हा शब्दच नाहीये.
कुठलं एकच न्यूट्रिएंट आपल्या बॉडीसाठी महत्वाचं आहे का? नाही, सगळंच महत्वाचं आहे. मग हाय प्रोटीन, नो कार्ब, लो कार्ब याला काही अर्थच नाहीये. बरोबर. फक्त फॅट नाहीच, नो किटो, ओनली किटो याला काहीच अर्थ नाही. सो दिस इज की सगळं एकत्र घेऊन जे आपल्याला लहानपणापासून खायची सवय आहे, हे तुम्ही जर व्यवस्थित बॅलन्स डाएट म्हणजे काय, तर हे सगळं प्रमाणामध्ये घेताय, हे सगळं वेळेत घेताय आणि हे सगळं बनवण्याची पद्धत, बरोबर. बरोबर. हे पण फार महत्वाचं आहे. तेल किती वापरतोय. एक्झॅक्टली. कारण फक्त कच्चं खायचंय, फक्त किटो डाएट खायचंय, हे सगळे कुठे आहेत? फॉरेन कंट्रीजमध्ये, की जिथे त्यांना फक्त कार्ब हेच त्यांचं डाएट आहे. आपल्यासारखं भाजी, आमटी, पापड, लोणची, कोशिंबीर हे प्रकारच नाही आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांना हे सगळं मी करावं लागतं, की नाही मला एवढंच खायचंय, मला तेवढंच खायचंय. पण आपलं ॲज अ इंडियन डाएट आपलं इतकं छान आहे, तर ते सगळं सोडून आपण हे बाकीचं करायची सुरुवात करतो हो, आणि मग ते सस्टेन होत नाही. एक्झॅक्टली आता तुम्ही जसं म्हणालात, एक्झॅक्टली. आम्ही 7 दिवस केलं ना की आजारी आजारी पडतो. पडतो. बरोबर. 99% पेशंट ही चूक करतात, की फास्ट कमी करायच्या नादामध्ये, की एकतर वेट लॉस ही अशी गोष्ट आहे की जी फास्ट हा शब्दच त्याच्या कोशामध्ये नाहीये. म्हणजे इट्स लाईक तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं. बरोबर. तर जसं आपण म्हणतो ना की सक्सेसला शॉर्टकट नसतो, तसा वेट लॉसला सुद्धा तुम्ही शॉर्टकट घेऊ शकत नाही. अदरवाईज मग ते सस्टेन राहत नाही. बरोबर. आणि जेवढ्या फास्ट कमी होत आहे की तुमचं एका महिन्यामध्ये 10 किलो कमी केलेले पेशंट सुद्धा आलेत माझे. बापरे. पण ते सगळं सोडल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये 15 किलो वजन वाढले. हो. बरोबर. दिस इज द स्टोरी. माझं तसं झालं होतं. मी क्रॅश डाएट म्हणण्यापेक्षा सकाळी जेवायचे 11 वाजता सगळं आणि मग डिरेक्टली रात्री फक्त सूप, टोमॅटो सूप. पण म्हणजे झाले 5 किलो वगैरे कमी आणि जसं सोडलं परत गेन झाले माझे 5 किलो. एक्झॅक्टली. बिकॉज तू आपल्या शरीराला ती सवयच नाहीये. आता सपोज मला सवय आहे लहानपणापासून की मी नाश्ता करते, मी लंच करते, मी संध्याकाळी काहीतरी थोडंसं खाते आणि मी डिनर करते. माझ्या बॉडीला तेच सवय असणार आहे ना. मग आता जर तुम्ही अचानक मी उद्या एका पेशंटला सांगितलं किंवा कोणी मला सांगितलं नाही आता 2च वेळा जेवायचंय, इंटरमिटंट फास्टिंग करायचंय, सो हे माझ्या बॉडीला सस्टेनच नाही होणार. बरोबर. हा मेन हे असतो. त्यामुळे माझा एक दृष्टिकोन असा असतो नेहमी, प्रत्येक वेळेला मी माझ्या चॅनलवर नेहमी सांगत असते, डाएट कसं असावं, तर जे आपल्याला लहानपणापासून खायची सवय आहे अच्छा, ते आपण जास्त सस्टेन करू शकतो पुढे. की तुम्ही 3 महिने म्हटलात तरी मी 3 महिने डाएट करू शकेन, कारण मला ते रोजच्या सोयीचं आहे माझं. मला त्यातून वेगळं काही करायचं नाहीये. मला ना की सकाळी उठल्यावर स्मूदी करायला बसायचंय किंवा ना की रात्री आता मला मध्ये काही खायचंच नाहीये, असं काही नाहीये. किंवा महागडे काहीतरी बाजारातून वेगळे प्रॉडक्ट्स आणायचे, असंही काही नाहीये. माझ्या रोजच्या सगळं ह्याच्यामधलं आहे, त्यामुळे मी जास्त दिवस ते मॅनेज करू शकते. ओके. आणि तिसरं म्हणजे काय, की तुमच्या बॉडीला इझिली पचेल असं पाहिजे, तरच तुमची बॉडी त्यातून काहीतरी तुम्हाला डिफरन्स दाखवणार. बरोबर. सो हा एक महत्वाचा. आणि जेव्हा आपले डाएट प्रोग्राम्स असतात ना, मी जेव्हा हे डाएट देते, काही काही पेशंट म्हणतात मॅडम एवढं सगळं खाऊन वजन कमी करायचं आहे का आपल्याला? म्हटलं हो, एवढं सगळं खाऊनच वजन कमी करायचं आहे. आणि म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं की एवढं हे सगळं हे आपलं रोजचंच आहे. पण त्यातून फरक काय आहे, किती खायचं, केव्हा खायचं आणि कशा प्रकारे खायचं, बरोबर. एवढंच 3 महत्वाचं आहे. पण हे सगळं सोडून आपण या सोप्यात सोपे सगळे प्रकार सोडून आपण अवघड याच्यामध्ये शिरतो. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये. त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि मिसकन्सेप्शन अशी झाली आहे की कमी खाणं म्हणजे बारीक होणं, मग स्किप करायचे मील्स, पण आय थिंक मग ॲडव्हर्स इफेक्ट होतो. एक्झॅक्टली. आणि काय करता तुम्ही की जेव्हा आपण बघतो ना की आता मी कमी खातीये, तर आपली ही नॅचरल टेंडन्सी आहे. हा, जसं तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपण लहान मुलांना सांगतो ना तिकडे जाऊन खेळायचं नाही कोपऱ्यात, बरोबर थोड्या वेळाने जाऊन ते तिकडेच जाणार खेळायला कोपऱ्यात.
म्हणजे जेवढं नाही नाही म्हणत जातो तेवढी ती टेंडन्सी होते, हा बॉक्स उघडायचा नाहीये, हो. की ते आपल्याला गाजडे नाही, तो उघडायचाच काहीही करून. हो. तसं आहे की तुम्ही कितीही सांगा पडेल हे आपल्याला खायचं नाहीये. हम्म. थोड्या वेळाने तुमचे 1-2 दिवस तुम्हाला क्रेविंग नाही होणार. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की डाएट गेलं खड्ड्यात, मला हे खायचंय. हो. तर हे क्रेविंग्स होणार आणि ती बॉडीची नॅचरल टेंडन्सी आहे ना, तुम्ही किती त्याला दाबून ठेवणार आहे. बरोबर. सो मी नेहमी सांगते तुम्हाला सगळं खाता येईल, पण जेव्हा तुम्ही पोर्शन कंट्रोल ठेवता ना, तेव्हा तुम्ही हे सगळं खाऊ शकता. म्हणजे इव्हन माझ्या डाएटमध्ये पावभाजी असते, माझ्या डाएटमध्ये मिसळ असते, बर. माझ्या डाएटमध्ये तुम्ही घरचं तेलकट खाऊ शकता, पण किती आणि केव्हा, हेही जास्त महत्वाचं आहे. नाही तर लोक लगेच त्याचा फायदा की अरे मग एवढं सगळं खाऊन कसं काय वजन कमी करणार वगैरे. आता ठीक आहे, अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, आपण 2 पुऱ्या तर नक्की खाऊ शकतो, पण 2 वरच तुम्ही थांबलात तर मग ठीक आहे. तर मग काही लोकांना असं वाटतं की ते अरे एवढं सगळं खाऊन पण नाही म्हणजे नाही, तेल वापरायचं नाही, तूप वापरायचं नाही, हे डाएटमध्ये कुठे आलंच नाही, कारण ते गुड फॅट्स आहेत, हो. ते तर आपल्या बॉडीला गेलेच पाहिजेत. बरोबर. आणि असेही पेशंट माझ्याकडे आलेत बरेच की तेल तूप हे पूर्ण बंद, सगळं बंद. एका कोणत्या तरी डायटिशियन कडून त्या मुलीने डाएट घेतलेलं होतं. साधारण एक 24-25 वर्षाची मुलगी असेल, बर. लग्न होतं. त्यामुळे जसं आपल्याला माहितीच आहे आता की आपण इतक्या घाईवर आलेलो असतो की आता मला 1 महिन्यामध्ये कसंही करून वजन कमी करायचं ऍट एनी कॉस्ट. त्यामुळे तिने एका महिन्यामध्ये जवळपास 10 ते 12 किलो वजन कमी केले. बापरे. हर्बल शेक आजकाल भरपूर त्याचं हे आहे. येस. तर हे सगळं तेल तूप अजिबात वापरायचं नाहीये. या सगळ्या ह्याच्यामुळे ती जेव्हा आली माझ्याकडे, म्हणजे आता 3-4 दिवसावर लग्न आलेलं आहे आणि माझी खूप जुनी पेशंट होती, त्यामुळे आली. मी तिला सांगितलेलं होतं आधी की या प्रकारे करू नको, जेवढ्या लवकर आपण डाएट करून कमी करतो तेवढे बॉडीला त्याचे डिसएडव्हान्टेजेस जास्त होतात. बरोबर. तर गुडघ्यामधून अक्षरशः कटकट आवाज येत होता. बापरे. ॲट द एज ऑफ 25. कॅन यू इमॅजिन बापरे. की हे किती घातक असू शकतं. बापरे. आणि इतक्या पटकन आपण जेव्हा घाईवर येऊन हे सगळं करतो तेव्हा आपल्याला माहितीही नसतं की आपल्या बॉडीमध्ये किती घाण चेंजेस होत आहेत आणि आपल्या बॉडीला ते कायम फेस करावं लागतं पुढे. आता हा कटकट होणारा आवाज हा काय आहे, गुडघ्यांमधून तुमच्या गुडघ्यांना किंवा आपल्या जॉईंट्सना जे वंगण पाहिजे असतं बरोबर, ते तिथलं तेच आपण तेल तूपच पूर्ण बंद करून टाकलं. हो ना. गुड फॅट्स आपण काहीही घेतले नाहीत, न्यूट्रिएंट्स तिला काहीही मिळाले नाहीत. म्हणजे तो एक भाग गेला. तर आता हे म्हणजे काय की तिची झीज चालू झाली गुडघ्यांची. हो ना. ऍट द एज ऑफ 25. एज ऑफ 25 म्हणजे ते वजन कमी करणं किती महागात पडलं. बरोबर. आणि बरं असंही नाही की आता ते वजन तुझं कायम राहणार आहे कमी केलेलं, नाही ना, आता खायला लागणार ना आपण परत. सो मग आता कसं करणार. तर असं जेव्हा तुम्ही आपण आपल्या बॉडीशी खेळतो ना की वाढवायचं कमी करायचं, वाढवायचं कमी करायचं, असं 2-3 वेळा केल्यानंतर एक स्टेज अशी येते की तुमची बॉडी कुठल्याही डाएटला रिस्पॉन्ड देत नाही. बरोबर. हे आपल्याला जास्त पटकन, कारण म्हणजे काही नाही, 100 मधले 99 लोक हे सगळं करून मगच आलेले असतात की आता ठीक आहे काही होतच नाहीये तर आता डाएटच करावे लागेल, काही पर्याय नाही. तर या नाही की औषधं झाली, इंजेक्शन झाली, बर. हे सगळे पर्याय झाले. आता तर ते खूपच फेमस की इंजेक्शन घेऊन वजन कमी करायचं आहे. पण अरे नक्की ते कोणासाठी आहे, मी डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलं आहे का त्यासाठी, हा विचारच कोणी करत नाही. फक्त वजन कमी करणं आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी कष्ट घेऊन, हा एकच मुद्दा लोकांसाठी महत्वाचा असतो. तर त्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स बॉडीमध्ये येतात ॲट द अर्ली एज. तुम्ही अगदी म्हणाल ना की वेट लॉस वाले किंवा डायबेटीस, थायरॉइड, PCOD मुलींमध्ये जे काय अर्ली एज करायचं, त्यानंतर ब्लड प्रेशर, या सगळ्याच्या सगळ्या, कोलेस्ट्रॉल वाढणं, या सगळ्या तक्रारी साधारण 25 ते 35 ते 40 हा वयोगट आहे. बरोबर. म्हणजे सगळे खूपच कमी झालं, खूपच कमी म्हणजे. आणि आजकाल जसं आपण म्हणतो की सर्दी खोकला जसं आपण आधी म्हणायचो तसं झालंय, तसं डायबिटीस, थायरॉइड, BP, म्हणजे मी गोळी चालू आहे कधीपासून झाले, 1-1.5 वर्ष झाले. म्हणजे इट्स लाईक त्यांच्यासाठी ते खूपच नॉर्मल गोष्ट आहे. हो ना, बीपीची गोळी चालू आहे. आणि म्हणजे हे सांगतानाही ते इतक्या कॅज्युअली सांगतात की जसं काही म्हणजे फार मोठं असं काही नाही, शुगर आहे, शुगरची गोळी चालू आहे, ओके सगळं चालू आहे असं.
तर या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात, की अरे म्हणजे आपण कुठल्या एजला आपण काय घेतोय, पण आपल्याला हे करायचं यासाठी थोडे सुद्धा कष्ट घ्यायचे नाहीयेत, की आपल्याला या सगळ्या गोळ्या बंदच आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण डाएट करू. हे कष्ट कोणालाही घ्यायची तयारी नाही. हो ना. आणि मला वाटतं डाएट म्हणजे मध्ये Instagramवर बघितलं होतं मी, की फ्रेंड्स आहेत आणि ते म्हणतात की अरे हे काय तू डाएट करतोय, आणि मग बर्गर वगैरे कॉमन झालंय आणि चांगलं आपण जे जेवतोय त्याला डाएट म्हणून डाएट नावं म्हणून ठेवतात की अरे हे काय डाएट, पण एक्झॅक्टली. हेच तर खरं हेल्दी फूड आहे ना. एक्झॅक्टली. आता यावरून ॲक्च्युली मला मी माझ्या वाचण्यात गोष्टी आल्या होत्या. ते म्हणजे भारतामध्ये आत्ता हे ओबेसिटी आणि डायबिटीज किंवा PCOD, PCOS जे काय आहेत, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर ह्याचा एपिडेमिक आल्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही जर 10 लोकांना जर उभं केलं तर त्यातल्या 8 लोकांना यापैकी काहीतरी एक्झॅक्टली. आहेच आहे. एक्झॅक्टली. तर मग जेव्हा आपण म्हणतोय की आपली इंडियन जी खाद्य संस्कृती होती किंवा जे आपलं पहिल्या पूर्वपार चालत असलेल्या परंपरानुसार जो खाद्य होते, तर तेच हे लोक खात आहेत. बरोबर. आणि मग हे का गोष्ट होते, हे एक गोष्ट झाली. आणि ॲट द सेम टाइम मी हे सुद्धा एक व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये एका व्हिडिओमधून एका बोटीमधून लोक आलेले होते जे उतरत होते. त्याच्यामध्ये काही फॉरेनर होते आणि काही इंडियन्स होते आणि त्यांचं एज साधारण 50 ते 60 वयातले दोन्ही साईडचे लोक होते. आणि एक 4 पायऱ्यांचा जिना होता, ज्या जिन्यावरून हे दोघंही येत होते. तर इंडियन लोक मात्र फार कष्ट करत होते अगदी ते 4 जिने चढायला, वर्सेस जे फॉरेनर्स होते ते अगदी इझिली चढत होते बरोबर. आणि जात होते. हा एकदम एव्हिडंट डिफरन्स आपल्याला दिसत होता. बरोबर. ॲट द सेम टाइम असंही माझ्या वाचण्यात आलं की लहान बाळं जी आपल्याकडे जन्मली जातात, तर त्यांच्या बेलीमध्ये ऑलरेडी फॅट सॅच्युरेट व्हायला सुरुवात झालेली असते, वर्सेस वेस्टर्न ची जी बाळं आहेत त्यांच्यामध्ये ते नसतं. आता हा डिफरन्स का होतोय? आणि हा म्हणजे मला असं वाटत नाही की पिझ्झा बर्गर ही संस्कृती आपली मला वाटतं मागच्या 20 किंवा 15 वर्षांपासून जास्त आली आहे. बरोबर. पण त्याच्या आधीच्या लोकांना जास्त पोट असणे, म्हणजे माझ्या आईवडिलांच्या वगैरे त्यांना पोट मोठं असणे किंवा डायबिटीज ते त्यांच्याकडे प्रमाण ते जास्त आहे. डेफिनेटली आता आमच्याही काळात ते पुढेही चालत येणारच आहे. बरोबर. पण हा बदल का, जर आपली संस्कृती इतकी रिच आहे इन न्यूट्रिशन्स आणि आपला बॅलन्स फूड आहे, तर मग हे असताना या सगळ्या गोष्टी समोर सगळ्यात जास्त इंडियामध्ये दिसणं किंवा भारतामध्ये दिसणं हे का होतंय? एक तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये कुठेतरी ना की अवेअरनेस हे एक खूप मेजर आहे, की हेल्थ अवेअरनेस ही जी आपल्याकडे गोष्टच अस्तित्वात नव्हती किंवा नाही आहे, की जी कोविडपासून मला वाटते थोडी लोकांमध्ये हे व्हायला लागलेली आहे, की अरे हेल्थ नाही तर काहीच नाही. नाहीतर त्याआधी तुम्ही बघाल तर म्हणजे डाएट किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन किंवा ह्या संकल्पनाच फारशा कमी आपल्याला दिसत होत्या. बरोबर. तर हेल्थ अवेअरनेस जो आहे हा त्या लोकांमध्ये किंवा बाहेरच्या लोकांमध्ये मला वाटतं की अगदी आधीपासूनच त्यांना तो रुजवला जातो किंवा त्यांना तो सांगितला जातो. बरोबर. आणि किंवा ते कितीही म्हणजे आता कसं असतं की बघा आपल्या इथे प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे जे काही पदार्थ येतात किंवा जे काही धान्य वेगवेगळे येतात त्यानुसार आपण खाणं घेतो. बरोबर. बरोबर. आजकाल आपण जसं म्हणतो की ग्लुटेन इंटॉलरन्स हा खूप मेजरली सगळ्यांकडे ते फॅडच येतं एक, हो, हो. की मला ग्लुटेन अरे लहानपणापासून आपण तेच खातोय ना, ग्लुटन, अचानक कसं काय मला ग्लुटेन इंटॉलरन्स होऊ शकतो. बरोबर. लहानपणापासून आपण भात तेच खातोय ना, हो, भात खातोय. मग अचानक कसं काय असं होऊ शकतं की आता मी कार्बच बंद करणार आहे सगळे. बरोबर. मग हे जे कुठे हे येत आहे ना, हे मला वाटतं की लोक काय करतात की जो ट्रेंड आहे ना तो जास्त फॉलो करायला जातात. मग पाश्चात्य देशांमध्ये किंवा बाहेर तुम्ही बघितलं ना फॉरेन कंट्रीजमध्ये त्या लोकांमध्ये एक कन्सिस्टन्सी असते कायम. या वेळेला म्हणजे या वेळेला काम बंद करून तुम्ही जेवणार. बरोबर. हे रूल आपल्याकडे कुठेही पाळले जात कुठेही नाही. पाळले जात नाही. हो. ब्रेकफास्ट करणार म्हणजे करणारच त्याच बरोबर. वेळेला. सकाळी उठून कितीही रात्री उशिरापर्यंत काम करणं ही त्यांच्याकडे संस्कृतीच नाहीये खरंय. जशी आपल्याकडे आहे. तर ते नाही, त्यांच्या कामाच्या वेळा ठरलेल्या आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, त्यांच्या एक्सरसाइजच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्या वेळेत ते बरोबर ती झोप घेतात तेवढी. तर हे सगळं ठरलेलं असल्यामुळे त्यांची लाईफस्टाईल जी आहे ही परफेक्ट आहे. तशी आपली नाहीये. नाही. आपलं काय कधीही उठायचं, रात्री उशिरापर्यंत काम करायचंय, जेवणाच्या वेळा तर इरेग्युलर, याचं हे आपण कुठे येतो की कामाला. बरोबर. तर हे होत नाही ना त्यांच्याकडे. तुम्ही बघा की आपण बघतो ना व्हिडिओज
बऱ्यापैकी, की 5 वाजता म्हणजे सगळं पूर्ण चिडीचूप असतं. हो, अंधार असतो. बरोबर. बेसिकली नाही तेवढंच काम करायचं आहे मला, तेवढाच मेंटल स्ट्रेस मला जास्ती नको आहे. मी एवढंच, आपण काय करतो आत्ता काम करून कधी एकदा आपण सेव्हिंग्ज आपले करतो आणि पुढे म्हातारपणाची काळजी की मला हे सगळं आता सेव्हिंग करून ठेवायचं. बरोबर. तर हे कुठेतरी करताना आत्ताचं आपण विसरूनच जातो ना, की आपली हेल्थ चांगली राहिली तर पुढे याचा पुढे. उपयोग आहे. हो. बरोबर. हे काही नाहीये. तर मी काय सांगत असते नेहमी, की काही छोट्या छोट्या गोष्टी की तुम्ही ऑफिसमध्ये असाल, कुठेही कामाच्या ठिकाणी असाल, आपण सगळे काम करतो. कोणीही म्हणजे घरी बसलेला असू दे किंवा कामाच्या ठिकाणी असू दे, आपलं रुटीन आपलं चालू असतं. समजा माझ्या जेवणाची वेळ मी 1 वाजता ठेवली. ओके, ठीक आहे. 1चं 1:15 झालं मी समजू शकते. 1चं 1:30 झालं ठीक आहे, त्यातल्या त्यात मी समजू शकते. 1 वाजताची जेवण तुम्ही 3, 3:30, 4ला जर खात असाल, की नाही मला काम आहे, तर याला काही म्हणजे अर्थच नाहीये ना. म्हणजे मग आपले कुठल्याही आपल्या ह्याच्यामध्ये ते एक काय म्हणू आपण त्याला, रुटीन फॉलो आपण करत नाही. मग हे कुठेतरी काय होतं, या सगळं आपल्या बॉडीवर अफेक्ट होतं. बरोबर. आणि म्हणून जे काही आता तुम्ही म्हणालात ना, की नो डाऊट आता पूर्वीची लोक तुम्ही बघाल ना, तर त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तेवढी जास्त होती ना. जास्त होती. हो. आणि तेव्हा ते जे डिसिजेस होते ना, जसं आता तुम्ही म्हणालात लाईक डायबिटीस असेल डायबिटीस. किंवा पोटाची चरबी वाढते, बरोबर. हे कधी व्हायचं त्यांना, तर म्हातारपणी. आत्ता ते एज कुठे आलंय. हो, आता अगदीच 35-40. पूर्वी आपण काय पूर्वी पण असं नका म्हणू, अगदी एक कोविडच्या आधीपर्यंत वगैरे असं म्हणा, की डायबिटीस हा फक्त म्हाताऱ्या लोकांमध्ये होतो. बरोबर. हे आपल्या डोक्यात होतं की नाही, कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा या सगळ्या गोष्टी, हां ठीक आहे आता वय झालंय ना, आता ते होणारच. पण आता ते एज कुठे आलंय, म्हणजे 30-35 मध्येच हो. डायबिटीस, बीपी, हे आपण इमॅजिन पण करू शकत नव्हतो तेव्हा. तर हे सगळं आता या एजमध्ये कॉमन का होतंय, कारण ही सगळी इरेग्युलॅरिटी. पहिली गोष्ट, कंटिन्युटी कशामध्येही नाही, सातत्य कशामध्येही नाही. एक्सरसाइज रोज करणारच का, काही सांगू शकत नाही. बरोबर. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जसं बॅलन्स आहे, म्हणजे त्यांचं काय असायचं, तुम्ही बघा की शेतात काम करणारे असो किंवा पूर्वी अगदी जे काही ठराविक बँकेत काम आहे यांचं काम, 1 वाजता म्हणजे लंच ब्रेक व्हायचा. बरोबर. 1 ते 1:30 या दरम्यान ती लोक जेवायचे. 10-15 मिनिटं जेवून झाल्यानंतर ती लोक 15 मिनिटं वॉक करायचे किंवा शतपावली, जे पूर्वीपासूनचं आहे की नाही आपलं, रात्री पण जेवल्यानंतर काय आहे की शतपावली करायची, सगळ्यांनी अंगणात बसायचं. हे कुठे आहे आता. हो, आता बरोबर आहे. नाहीच आहे. नाहीच आहे. म्हणजे किती साधी गोष्ट आहे खरं तर, हो. की मी ऑफिसमध्ये इथे बसले, नो डाऊट तेव्हाच्या आणि आत्ताच्या कामामध्ये खूप फरक आहे. तेव्हाचं जग आणि आत्ताच्या जगामध्ये खूप खूपच फरक आहे. फरक पण आहे. काही बेसिक गोष्टी आपण पाळू शकतो. हो. मोदीजींसारखे एवढे मोठ्या ह्याच्यावर असणारे जर खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळू शकतात, हो. एवढ्या सगळ्या जगाच्या कामामधनं जर ते वेळ काढू शकतात, आपण 10 मिनिटं शांत बसून जेवायला का नाही वेळ काढत आहोत. हो ना. किंवा पटकन एकदा कसं तरी उरकायचं, नाही हो मॅडम मी खाऊच शकत नाही. आता बरं मी माझ्या डाएटमध्ये की 11 वाजता तुम्ही एक फ्रूट खा, कुठलं तरी घेऊन. अहो मॅडम 11 वाजता कसं खाणार, मग ते सगळ्यांच्या समोर मग थांबायला लागतं, मग आम्ही असं अरे लोक समजून घेतात हो. की नाही, हा मला एक 5 मिनिटं मला ब्रेक द्या, मी आलो. आणि हे खूप मोठ्या पदावरची लोक सुद्धा करतात. आणि यामध्ये चुकीचं काय करतोय आपण, बरोबर. बरोबर. काहीच नाही. काहीच नाही. हो ना. शेवटी हे जे सगळं करतोय आपल्या हेल्थसाठीच करतोय, बरोबर. आणि खाण्यासाठीच नाही म्हणलं खाण्यासाठी. आणि जर मी माझं दिवसभराचं बसून काम आहे, मला माहिती आहे, मला फाईल घ्यायची आहे, मला पाणी प्यायचं आहे, मला हे काय सगळं फक्त आपण एक बेल वाजवून जर पिऊन आणून देणार असेल आणि आपण आपल्या जागेवरून उठणारच नसू, तर या बेसिक गोष्टी पण आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही. बरोबर. तेवढ्या करा. लिफ्ट न वापरता जिन्याने जा, एवढ्या बेसिक गोष्टी तरी करू शकतो. बरोबर. दुपारच्या आणि ठीक आहे ॲट अ स्ट्रेच आपल्याला 45 मिनिट्स 1 आवर नाही चालता येत किंवा नाही एक्सरसाइज करतायत. तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारलात ना, की फॉरेन कंट्रीजमध्ये असं का आहे, हे सगळं खाऊन पण, कारण त्यांचं खाणं खूप लिमिटेड असतं. बरोबर. आणि ते काय करतात की त्या लिमिटेड खाण्यामधून जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये घालवतात. तुम्ही बाहेर बघा, गाड्या कमी, सायकल जास्त आहेत, चालत जाणारी लोक जास्त आहेत. आपल्याकडे सायकल किती दिसतात, हो, फारच कमी. चालत जाणारी लोक किती दिसतात. पुण्याला आधी सायकलिंगचं शहर म्हणायचे, आता तर एक्झॅक्टली म्हणजे फारच अवघड झालं. गाड्या म्हणजे असं की सायकल कुठून मधून घालायलाही त्याच्यामध्ये रस्ता नसतो. रस्ता नाही. खरंय. तर या छोट्या छोट्या गोष्टी पण आपण
नाही पाळत आहोत. तर आणि हे कुठेतरी तो डिफरन्स येतो. आणि आता जे आपण सायकलिंगचं बोललो तर आता एक ट्रेंड पण आलाय की रोज मिनिमम 10,000 स्टेप्स चालायचेच. एक्झॅक्टली. तर खरंच 10,000 स्टेप्स चाललेच पाहिजे असं आहे का नाही? म्हणजे जरा कमी पण चालतील, काय लॉजिक आहे? ऍक्च्युली आता काय आहे माहितीये का, हे 10,000 स्टेप्स या ह्यानी असं आलं आहे की एक कुठेतरी तुमचं रुटीन लागावं. अच्छा. म्हणजे आता तुम्ही 7,000 स्टेप्स चाललात तर त्याचा काय फायदा होणार नाहीये का? होणारच आहे होणारच ना. आहे, हो. 10,050 स्टेप्स चाललात त्याचा फायदा नाही होणार आहे का? होणारच आहे. सो एक्झॅक्टली स्टेप्स मोजण्यापेक्षा आता हे सगळे स्मार्ट वॉचेस आले बरोबर. त्यामुळे ते एक कुठेतरी लोकांना मोटिवेशन म्हणून की हा बाबा एवढ्या स्टेप्स झाल्या पाहिजे. हां. तर सोप्यात सोपं मी काय सांगत असते नेहमी, दुपारच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटं, रात्रीच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटं. ओके. अच्छा. हा वॉक तुमचा भरपूर झाला, ही शतपावली तुमची भरपूर झाली व्यवस्थितपणे. तुम्हाला जर नाहीच आहे काहीच वेळ करायला, एवढं तरी नक्की करू शकता. मग त्या 10,000 स्टेप्स ओके, तर त्या तुम्ही कशा पूर्ण कराल? मी आत्ता म्हणाले तसं की सारखं सारखं उठा, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी किती झाली आहे हे लक्षात येतं. त्याच्यावरून ते स्टेप्सचं आत्ता आले. आणि नो डाऊट 10,000 स्टेप्स तुम्ही अगदी नाही तेवढ्या पूर्ण झाल्या नाही तर कॅलरी बर्नच नाही होणार, असं काही नाहीये. अच्छा. पण एक सायंटिफिक त्याचं हे आहे की एक 25 ते 30 मिनिटं ही बॉडी आपला वॉर्मअप चालू असतो. म्हणजे तुम्ही म्हणाल मी रोज 30 मिनिटं चालते, हां, अरे पण त्याचा वजन कमी व्हायला काही उपयोग होणार नाही. बिकॉज इट जस्ट अ वॉर्मअप. तुमची बॉडी फक्त गरम होतीये त्याच्यामुळे, कॅलरीज बर्न नाही होत आहेत. ओके. ऍक्च्युली कॅलरीज 30 ते 35 मिनिटाच्या एक्सरसाइज नंतर बर्न व्हायला सुरू होतात. अच्छा. अच्छा. म्हणून बघा तुम्ही ॲथलीट किंवा हे पहिले वॉर्मअप करतात कारण ती बॉडी गरम व्हायला लागते आणि मग कॅलरीज बर्न व्हायला सुरुवात होते. अच्छा. तर म्हणून मी नेहमी सांगते की 45 मिनिट्स टू 1 आवर एवढा तरी तुमचा वॉकिंगचा रोजचा अच्छा, वॉकिंग. पिरियड पाहिजे. राईट. ओके. आणि मग ते तुम्हाला नाही जमत आहे तर मग ते आपले स्टेप्स आहेत की ऍटलिस्ट तेवढ्या तरी पूर्ण करायचा प्रयत्न करा. की मी जिने चढतीये किंवा मी थोडे एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तर मग इथून इथे मला चालायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर तेवढं तरी चालणं झालंय, असं काहीतरी कुठेतरी तो एक ट्रेंड आपण फॉलो करतो. बरं. पण मगाशी जसं मी म्हणाले तसं की आजकाल बरेच लोक ही फक्त ट्रेंड फॉलो करण्यामागे असतात. हो. म्हणजे आपल्या बॉडीला काय सूट होतंय हा विचार त्यामध्ये नसतोच. अच्छा. फक्त ट्रेंड फॉलो करायचा आहे बस. की जसं ते कोविडमध्ये यायचं ना, ती कॉफी बनवायची हा, की ते हे बनवायचं की ते हा डालगोना कॉफी, की आपण लगेच ते बनवायला घ्यायचो की तो हे पदार्थ बनवायचा आहे, तो हे बनवायचा, तो लगेच आपण बनवायला घेणार. सो तसं की अरे याने डाएट करून एवढं हे केलंय ना, असं आता डाएटमध्ये घ्यायचं फक्त सॅलड, तर फक्त तेवढं खायचं. मग तो डाएटचा पदार्थ कुठला हा आहे की ते तसं 10,000 स्टेप्सचं ट्रेंड आला तेवढेच चालायचे. ते असे ट्रेंड्स बदलत जातात. किंवा मील स्किप करून नुसता प्रोटीन शेक एक्झॅक्टली ते प्रोटीन 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 एवढं हे झालं ते. किंवा दर 2 तासांनी खायचं का 2 वेळेलाच जेवायचं, हा एक मोठा प्रश्न मला नेहमी म्हणजे जे 10 मधले 9 पेशंट असतात ते विचारतात की काय कर एवढे अहो चॅनेल सांगतात ना सगळं वेगवेगळं, याच्यावर वेगळं त्याच्यावर वेगळं, ते वेगळं हे वेगळं, तर मग आता काय एक्झॅक्टली फॉलो करायचं. तर मी नेहमी एकच वाक्य सांगत असते की तुमच्या शरीराला लहानपणापासून जी सवय आहे, जे तुम्ही ट्रेडिशनल पारंपरिक फूड घेताय तेच घ्या आणि तीच सवय फॉलो करा, तरच तुमची बॉडी तुम्हाला चेंजेस दाखवेल. हे खूप सोपं गणित आहे. हे अवघड काय. तुम्हाला जर 2 वेळेलाच खायची सवय आहे, तुम्ही 2 वेळेलाच जेवा, मग तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करू शकता. ओके. पण तुम्हाला जर 3 ते 4 वेळा दिवसातनं खायची सवय आहे, तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग जमणारच नाही. मग तुमची बॉडी त्याला रिस्पॉन्डच देणार नाही. आणि उलट पण होतं, मध्ये भूक लागते आणि मग स्नॅकिंग होतं. एक्झॅक्टली. आणि मग ते खूप जास्त क्रेव्हिंग्ज होतात. मगाशी मी उदाहरण दिलं ना ते की जिथे जाऊ नको म्हणलं तिथे जायचं. बरोबर. जे खायचं नाही म्हणलं त्याचं क्रेव्हिंग जास्ती होतात. आणि जेव्हा मध्ये तुम्ही खूप वेळ उपाशी राहता ना, तेव्हा असं होतं की कधीतरी आता एक वेळ अशी येते की आपलं म्हणजे सिग्नल्स आपल्या ब्रेनमध्ये असे येतात की आता बस, आता मला काहीतरी खाल्लंच पाहिजे, हो. की मग या याने आपण ते अजून जास्त खाणं. बरोबर. आणि 2च वेळा जेवायचं आहे ना, मग असं जेवायचं की कधी जेवलोच नाही. असं एक कुठे. आणि वेट वाढतं लोकांचं कमी होण्याच्या ऐवजी. बरोबर. तर हे सुद्धा असे झालेले लोक आहेत. म्हणून मी म्हणते की ट्रेंड बाजूला ठेवा, जे तुम्हाला तुमच्या बॉडीला आवश्यक आहे ते फॉलो करायला सुरुवात करा. तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि वेट लॉस करायचा असेल तर जिमला जाणं गरजेचंच आहे का?
का जरा म्हणजे ॲडिशनल बेनिफिट होईल इन केस तुम्ही जिम जॉईन केली? नॉट नेसेसरी ॲक्च्युली. आता कसं आहे, परत एकदा तेच की जे आपल्याला कंटिन्यू करता येईल असा एक्सरसाइज निवडा. अच्छा. तुम्हाला जिम आवडत असेल, जिम कंटिन्यू होणार असेल, तुम्ही जिम करू शकता. कुठलाही एक्सरसाइज हा चांगलाच आहे. मग तुम्ही जिम करा, वॉकिंग करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा, काहीही करू शकता, ट्रेकिंग करा, व्हॉट एव्हर जे तुम्हाला आवडेल ते. एक्सरसाइज हा एक्सरसाइज आहे, पण तुमची कंटिन्युटी कोणत्या एक्सरसाइजमध्ये राहणार आहे? तुम्ही जिमला आपण पैसे अगदी खूप छान ह्यानी भरतो, सगळ्यांना परवडत नाही, हो. सगळ्यांच्या वेळा जमत नाहीत, जाण्या येण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. बरोबर. हे सगळं जर मॅनेज होत असेल तर जिम नक्की करावं. चांगलीच गोष्ट आहे. दुसरं, जर तुम्हाला फक्त म्हणजे आता काही जणांचा एक समज असाच असतो की जिम लावलं तरच वेट कमी होतं. असं अजिबात नाहीये. वेट तुमच्या बॉडीला काही माहित नाही की तुम्ही जिम करताय का काय करताय, काय करताय. त्याला फक्त एक्सरसाइजशी मतलब आहे, फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी. मग असं आहे का की मी नेहमी सांगते ना की फक्त तुम्ही चालणं करा, बाकी काही कर. मग मॅडम, चालणं हे काय एक्सरसाइज आहे का? चालण्याने कसं वजन कमी होईल? माझं एक्सरसाइज काहीच होत नाही. पण वॉकिंग हा बेस्ट एक्सरसाइज आहे, फुकट आहे, कुठेही कसंही करू शकता, बरोबर. तुमच्या वेळेच्या सोयीनुसार करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी कशाचीच गरज नाहीये. बरोबर. पण आजकाल लोकांना जे फुकट मिळतं ना ते घ्यायचं नसतं, आणि जे पैसे भरून आपण घेतो किंवा जे जास्त मिळतं ते असं वाटतं की ते खूप भारी आहे. सो एकच म्हणणं असं की ज्यांना परवडेल, ज्यांना जमेल त्यांनी जरूर करावं. पण दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये जर कंटिन्युटी राहत नसेल, आठवड्यातनं 2 दिवस जिमला गेले, 4 दिवस गेलेच नाही, मग मी गावाला गेले, मग माझे हे चालू झालं, मग माझे शिफ्ट बदलल्या, बरोबर. हे सगळं जर होणार असेल तर जिम मध्ये पैसे काढण्यात काहीच पॉईंट नाही. आणि मग नंतर स्टेटमेंट्स येतात की अरे जिम सोडल्यावर जाड होतं आपण. एक्झॅक्टली. कारण जिम मध्ये काय करतात लोक ना, आता पैसे भरलेत ना, आता पुरेपूर सगळ्याचा वापर करून घ्यायचा आहे. इतका एक्सरसाइज करतात, इतक्या जोमाने एक्सरसाइज करतात की 3-4 दिवस गेले की बॉडी सोअरनेस यायला लागतो. आता बास, हे काय मला झेपत नाहीये किंवा जमत नाहीये, किंवा मग ते तुम्ही सोडलं, एका महिन्यानंतर तुमची बॉडी रिलॅक्स व्हायला सुरुवात होते, मग वेट परत वाढायला लागतं. बरं, हे 2-2 तास तुम्हाला जिम मध्ये घालवणं रोज जमणार आहे का? नाही, ते पण आहे. हो. नाही जमणार. हो. कारण शक्यच नाही. म्हणजे ठीक आहे, ज्यांचं रुटीन लागलेलं आहे, जे सेलिब्रिटीज आणि बाकीचे लोक, त्यांचं काम तेच असतं, ते 2 तास काय 4 तास तिथे 4 तास घालवतात. घालवतील. हो. पण आपलं तेच रुटीन नाहीये ना, आपल्याला दिवसभराची पुढची कामं असतात. खरंय. सो तो एक मेजर की तुम्ही जेवढे चेंजेस करताना बॉडीमध्ये ते जर कंटिन्यू राहणार असतील तरच ते करा. अदरवाईज मग तुमची बॉडी त्याला वेगळं उत्तर द्यायला लागते, मग वजन वाढणार. मग तुम्ही कुठलंही डाएट मी 8च दिवस केलं, मी 10च दिवस केलं, मग मला रिझल्ट नाही मिळाला, असं नाही हो. मिनिमम 2 ते 3 महिने तुमची लाईफस्टाईल, तुमचा रेग्युलर एक्सरसाइज, जर 45 मिनिटं मला चालायचं आहे ना, मी कुठेही चालू शकते. बरं, पाऊस चालू झाला, आता जाता येत नाही म्हणून जिम बंद, म्हणजे असे बरेच त्याला हे येतात. पण चालणं काय, मी घरच्या घरीही करू शकते, या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत ते करू शकते. अशी एक कन्सेप्ट आहे की आता मी साखर तर सोडली आहे, चहामध्ये मी साखर वगैरे नाही घालत आहे, साखर मी सोडलीच आहे कारण गूळ हेल्दी आहे. बरोबर. मग मी खूप सगळ्या गोष्टींमध्ये गूळ, म्हणजे साखरला मी रिप्लेस केलं आहे गुळासोबत. तर इज इट हेल्दी का इज इट इक्वली अफेक्टिंग युअर बॉडी? आता यामध्ये मी 2 गोष्टी सांगेन. एक तर वेट लॉसच्या दृष्टीने आपण बघत असू तर दोन्हीमध्ये कॅलरीज या सेमच आहे. म्हणजे तुम्ही गुळाचा चहा घ्या नाही तर साखरेचा चहा घ्या, वजन वाढणारच आहे. ओके. अजून एक त्यातलं की गूळ, साखर आणि मध एक मी ऍड करते त्याच्यामध्ये, कारण या तिन्ही गोष्टी सारख्या की हे तुम्हाला वेट कमी करायचंय, या 3 गोष्टी तुम्ही चालू करा, किंवा मध पाणी घ्या, किंवा अरे पण त्यांनी सुद्धा शुगर वाढते. एक्झॅक्टली. तर हे कुठेतरी ना हे येतं की साखर ही जी आहे फॉर्म, किंवा गुळाचा फॉर्म आहे किंवा मधाचा फॉर्म आहे, हे काय आहेत, साखर ही पूर्णपणे रिफाईंड आहे, त्यातल्या त्यात गुळ हे हेल्दी व्हर्जन आहे, कारण ते अनरिफाईंड आहे. पण तुम्ही जर हेल्थसाठी बघताय का वेट लॉससाठी बघताय, बरोबर, यावर तुमचं डिपेंड आहे. जर तुम्ही आता लहान मुलांसाठी आहे किंवा आपल्याला वेट मेंटेन ठेवायचं आहे कमी केलेलं, तर तुम्ही गुळाचा वापर त्यातल्या त्यात करू शकता, आणि तोही किती, अगदी मर्यादित. नाही तर प्रत्येकच याच्यामध्ये मी भरपूर गुळ घालते आणि मग तुम्ही म्हणाल की अरे वेट कसं वाढतंय, साखर तर खात नाहीये. बरोबर. कॅलरीज आर सेम,
तुम्ही मध घ्या, साखर घ्या, नाही तर गूळ घ्या. आपल्याला वजनासाठी आपण कशावर फोकस करतो? कॅलरीजवर. सो साखरेपेक्षा गूळ हेल्दी आहे ही गोष्ट बरोबर आहे. पण वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही म्हणाल की साखरेपेक्षा मी गुळाचा चहा घेते मग वजन का कमी होत नाही, तर नाही, कारण कॅलरीज तेवढ्याच जाणार आहे. बरोबर. वेट लॉस किंवा शुगरचे पेशंट असतील त्यांना एक्झॅक्टली. डायबेटिक पेशंट आहेत, वेट लॉस करायचं आहे, हो. तर ह्या तिन्हीही तुम्ही कट डाऊनच केलं पाहिजे. गुळाला थोडं जास्त ग्लोरीफाय केलं जातं. Exactly. गुळ म्हणजे कारण तो साखर ठीक चांगली नाही, पण गुळ म्हणजे हा, कारण तो अनरिफाईंड आहे. हा, अच्छा. आणि असं कसं आता काही मी पोस्ट बघते ना, की आधीचं पण लोक टाकतात की आधी कसं गुळाचा खडा, पाणी हा, वगैरे आधीचं, द्यायचे. बरोबर. बरोबर. हो. अरे पण आधीची लोकांची फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हो, हो. हो, हो. त्यामुळे त्या ह्याला आपण जाऊच नाही शकत. बरोबर. आता इथे सॉरी मी मध्येच एक वेगळा हे काढतेय, पण आत्ता जे तुम्ही प्रश्न विचारलात ना की आधीचं आणि आत्ताचं, हा. हा जो हे होता, तर आजकाल तुम्हाला बघा B12 डेफिशियन्सी ही खूप जास्त हो, दिसते. B12 आणि yes. D3 आणि हे महत्वाचं कारण आहे की लोकांचं वेट कमी होत नाही. बर. त्यामुळे आपण काय होतं, आधी आपले आजी आजोबा किंवा आपण लहान असताना B12 हे नाव तरी ऐकल्याचं आठवतंय हो का? ना, नाहीच. अजिबातच नाही. घरी कधीच चर्चाच नाही, नव्हती काही चर्चाच B12 नाही. वगैरे. हो. किंवा आपण इव्हन लहान असताना असं कधीही ऐकलं या 10-15 वर्षामध्ये की B12 डेफिशियन्सी झाली आहे कोणाला. आणि आता म्हणजे ते असं पीक आल्यासारखं झालंय हो. की ज्याला त्याला B12 डेफिशियन्सी, ज्याला त्याला B12 डेफिशियन्सी. आणि मग लोकांनी एक हे काय काढलं की अरे इंडियन्समध्ये B12 डेफिशियन्सी ही कॉमन असते. अच्छा. पण असं काही कॉमन असते म्हणजे तुम्ही ते सोडूनच द्यायचं असं नाहीये. का कॉमन असते? तर आपली कपॅसिटी तेवढी नसते. म्हणजे किती डायजेस्ट करण्याची कपॅसिटी. म्हणजे काही आपल्याला डिसीजेस असतील वेगळे, पोटाच्या तक्रारी आहेत. आजकाल लोकांना भरपूर पोटाच्या तक्रारी आहेत. हो. त्याच्यामुळे आपण ते ॲब्झॉर्बच नाही करू शकत. B12 आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही. त्यामुळे याच्यामुळे बरेच गोष्टी अशा असतात की अरे फक्त नॉनव्हेज खाल्लं तरच B12 मिळतं. रोज नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये सुद्धा B12 कमी असतं. बर. सो या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या वजनाशी संबंधित असतात. कारण या सगळ्यामुळे तुम्हाला थकवा येणं, हो, तुमच्या हातापायाला मुंग्या येणं, केस गळणं, हो. मग मी डाएट कसं करू, आणि एस्पेशली क्रॅश डाएट केलेल्या लोकांमध्ये या डेफिशियन्सीज येतात. हिमोग्लोबिन कमी होणं, हो. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, हो. कॅल्शियम कमी आहे, डी कमी आहे. त्याचं कारण परत एकदा तेच की बॅलन्स डाएट घेतच नाही. कुठल्या तरी एकाच न्यूट्रिएंटवर फोकस करून आपण तेवढंच घेतोय. फक्त प्रोटीन घेतलं तर व्हिटॅमिन डेफिशियन्सी होणारच आहे. बरोबर. सो हे आत्ताच्या डेफिशियन्सीचं महत्वाचं कारण. पण मग B12 म्हणजे आता आहेच कमी, आमच्यातही कमी आहे. हो, आमच्या दोघांमध्ये. नाही असतं. तर मग आता कसं आम्ही रेग्युलेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय काय खायला पाहिजे? एक्झॅक्टली. आता तुम्ही परत एकदा तोच विषय येतो की फक्त नॉनव्हेज खाल्ल्यावरच B12 मिळतं का? नाही. नॉनव्हेजमध्ये जास्त असतं, मान्य आहे. पण त्याच्यासाठी नॉनव्हेज खायला सुरुवात करायची आहे का? जे व्हेज आहेत त्यांनी काही गरज नाहीये. आता समजा चिकन, मासे, अंडी हे तुम्ही खाताय, चांगलंच आहे, त्यातनं B12 मिळतं. एक तर विटॅमिन हे मायक्रोन्यूट्रियंट आहे. म्हणजे काय, त्याची बॉडीला गरज खूप कमी आहे आणि त्यातही डेफिशियन्सी होतीये, म्हणजे विचार करा की आपण ते किती खात फारच. नाही आहोत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की व्हेज लोकांनी काय घ्यायचं, तर दूध आणि दुधाचे पदार्थ. व्हेजिटेरियन लोकांमध्ये त्याची डेफिशियन्सी नसते, वेगन लोकांमध्ये डेफिशियन्सी असते. हो, हा, बरोबर. सो जे की दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाही, हा, हा, त्या लोकांमध्ये ही डेफिशियन्सी जास्त दिसून येते. त्यात पण ते आता लॅक्टोज इंटॉलरन्स लॅक्टोज सगळ्यांनाच इंटॉलरन्स सगळ्यांनाच अचानकपणे चालू झालं, जसं ग्लुटेन इंटॉलरन्स चालू झालं. आल्मंड मिल्क वगैरे काय काय. एक्झॅक्टली. अरे हे त्यांना परवडतं सेलिब्रिटीजना, कारण त्यांच्याकडे भरपूर वेळ आणि पैसा आहे. पण आपल्याला आपण तसं करूच नाही शकत. करेक्ट आहे. सो दूध आणि दुधाचे पदार्थ यामधून तर नक्कीच B12 मिळतं. काही फळं आहेत, सीझनल फळं, साधं ॲपल घ्या, याच्यामधून सुद्धा B12 ची कमी पूर्ण होऊ शकते. बर. पण आपण हे घेतच नाही. आणि फॉर्टिफाईड मिल्क म्हणजे काय, फॉर्टिफाईड पदार्थ म्हणजे काय, की जे सारखं येतं बघा, B12 कमी आहे ना, फॉर्टिफाईड पदार्थ घ्या. एक मी मगाशी एक म्हणलं असं तुम्हाला की आधीचे लोक आणि आपल्यामध्ये आता काय हे दिसून येत आहे. आधीची लोक सगळं वापरायची, हे सगळं अनपॉलिश्ड वापरायचे, अनरिफाईंड वापरायचे. त्याच्यामुळे त्यांना कधीही B12 ची डेफिशियन्सी, कुठल्याच विटॅमिनची डेफिशियन्सी नव्हती. आणि आपण आता जे सगळं वापरतो हे सगळं रिफाईंड वापरतो. बरोबर. पाण्यासकट
हो हो पाणी पण पाणी आपण पण प्युरिफाय मिनरल आणि प्युरिफाईड हो प्युरिफाईड पाणी पितो. आरोचं पाणी डाळ सगळ्या आपण आपल्या पॉलिश डाळी असतात, तांदूळ सगळे पॉलिश तांदूळ असतात, हो हो गहू हे जे काही आपण खपली गहू हे कुठेच नाही दिसत हो आजकाल. नाही दिसत बरोबर हे आपण सगळे पदार्थ आपल्याला रिफाईंड वापरायची सवय झाली, सगळे पॉलिश्ड. याच्यामुळे या डेफिशियन्सी जास्त दिसून येतात. तर तुम्ही व्हेजिटेरियन लोकांना तुम्ही आता प्रश्न विचारला हो तर दूध, दही, ताक, पनीर हे सगळे पदार्थ, पालक, मशरूम, बीट, इवन फ्रुट्स हे सगळे या सगळ्या आपल्या रोजच्या जेवणामधून थोडंफार प्रमाणात B12 हे मिळतच. त्यामुळे असं कधीही होत नाही की तुम्हाला इतके डेफिशियन्सीज होते. अनटिल अँड अनलेस तुम्हाला तुमचं डायजेशन खूप वीक आहे आणि तुम्ही ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्बच नाही करू शकत आहात. तर यावरही कुठेतरी कॉन्ट्रोवर्सीज येतात आणि मग अरे जे क्रॅश डाएट करून एका महिन्यामध्ये 10-10, 12-12 किलो वजन कमी करतात, एकाच पदार्थांवर कॉन्सन्ट्रेट करतात, तेवढंच खायचंय, तर या सगळ्या किंवा खूप कमी खातात, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला, या सगळ्यांमध्ये या डेफिशियन्सी जास्त वाढतात. मग ते कॅल्शियम असेल, डी असेल किंवा B12 असेल. आणि मग या डेफिशियन्सीजमुळे तुमचं वेट गेन व्हायला लागतं, तुमचं वेट कमीच होत नाही, कारण बॉडी मेटाबॉलिझम तुमचं कमी व्हायला लागतं. बरेच आता हे पण आलेत की सकाळी तुम्ही ही ड्रिंक घ्या किंवा ही एक टॅबलेट पाण्यात टाकून घ्या किंवा मग जिरं पाणी सकाळी प्या, तर ह्यानी खरंच फायदा होतो का? फायदा होतो. आता मी टॅबलेटचं नाही सांगत आहे, पण जे ड्रिंक्स असतात रेग्युलर की जे घरगुती मसाल्यांपासून आपण बनवू शकतो, जसं जिरे आहेत, धण्याचं पाणी आहे, बडीशेपचं पाणी आहे, हळद पाणी आहे, हे काही जे नॉर्मल मसाले हे तुम्ही सकाळी घेतलं तर तुमचं वजन कमी होतं. कधी? तर तुम्ही पुढच्या दिवसाचं डाएट फॉलो करताय तेव्हा. बरोबर कारण मी माझ्या चॅनेलवरचे जेव्हा मी प्रश्न वाचते ना, मला असं होतं की या लोकांना कुठल्या भाषेमध्ये उत्तर द्यावं. बरोबर म्हणजे मॅडम तुम्ही सांगितलं होतं ना हे ड्रिंक, मी जेव्हा प्रत्येक सीझन वाईज मी ड्रिंक्स टाकते की हे फॅट कटर ड्रिंक, हे वेट लॉस ड्रिंक, लोक काय करतात फक्त तेवढंच करतात. अच्छा मी सकाळी उठल्या उठल्या मॅडम हे ड्रिंक घेतलं हो 1 महिना, पण माझं काही कमी झालं नाही. म्हटलं तुम्ही डाएट किती फॉलो केलं, तुम्ही एक्सरसाइज किती केला, नाही ते कुठे तुम्ही सांगितलं व्हिडिओमध्ये. तर हा एक कुठेतरी मुद्दा असतो, कुठल्या तरी एकाच ह्याच्यावर तुमचं वेट कमी होणार आहे का? नाही, हे सप्लिमेंटरी आहे. बरोबर सो हे होतं, कमी होतं, कारण या सगळ्या आपले जे इंडियन मसाले आहेत ना, या सगळ्यांमध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत की हळद पाणी घेतलं अंगावरची सूज कमी होते. बरं. म्हणजे इव्हन थायरॉइडच्या किंवा PCODच्या लोकांमध्ये हे खूप चांगलं काम करतं. कारण हळद हा आपण पूर्वीपासून आपण बघतोय ना, आपल्या सगळ्यांच्याच अँटी घरात असते. इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक म्हणून काम करतं. त्यामुळे हळद पाणी खूप चांगलं काम करतं अंगावरची सूज कमी करायला, सांधे दुखतायत तर ते कमी करायला. बडीशेप आपण नेहमी जेवणानंतर खातो की नाही, का? कारण ते चांगलं पचावं. हेवी जेवणानंतर बडीशेप खाल्ली जाते. लग्नामध्ये जेवलोय किंवा कुठेतरी काहीतरी हे आहे तिथे जेवलोय फंक्शनमध्ये, तर आपण बडीशेप खातो, बरोबर कारण ते पचावं लवकर. तर एक्झॅक्टली तेच काम जिरं पण तेच काम करतं की तुमचं ब्लॉटिंग कमी करतं, तुमच्या पचनाच्या समस्या असतील, तुम्हाला ऍसिडिटी आहे, गॅसेस आहेत, ते कमी करायला मदत करतं. धणे जे काही आहेत तुमच्या बॉडीमधली उष्णता कमी करतात, म्हणून उन्हाळ्यामध्ये धण्याचं पाणी घेतात. बरोबर तर या काही गोष्टी आहेत, पण तेही मी नेहमी सांगत असते की तुम्ही प्रमाणात घेतली एखादी गोष्ट तरच तुमच्या बॉडीला त्याचा उपयोग होईल. लोक काय करतात, एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून ती इतकी प्रमाणाबाहेर करायची की मग त्याचा शेवटी बॉडीला साईड इफेक्ट व्हायला लागतो. 2 प्लेट जिरा राईस एक्झॅक्टली एक्झॅक्टली. म्हणजे मग भरून किती घ्यायला सांगितलंय, 1 कप. 1 कप मग मोठे भरून भरून जर तुम्ही घेत असाल तर मग त्याचा बॉडीला उलट इफेक्ट होणार. बरोबर सो हे कुठेतरी आहे, पण नक्की हे जे काय आपले रेग्युलर मसाले आहेत म्हणजे आपल्या ह्याच्यात ते नक्की मदत करतात. आता मला त्याच्यावरनच एक आठवलं की आता दुसरं एक प्रमाणे की सकाळ सकाळ मी ते वेगवेगळे मिल्कशेक त्याच्यामध्ये ते वेगवेगळे पावडर वे प्रोटीन किंवा आणखी काय स्मूदी तयार करतात. हो, तर ते पण कितपत बेनिफिशियल असतं ते, आणि नॉर्मल लोकांनी घ्यावं नाही घ्यावं का काय कसं? एक्झॅक्टली. आता इथे परत 2 मुद्दे आहेत की ही परत आपलं संस्कृती किंवा आपली याच्यामधून आलेलं नाहीये. ओके म्हणजे हे त्यांच्यामध्ये का आलं बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये, कारण ते आपल्यासारखं पूर्ण जेवण बनवत नाहीत. अच्छा दुसरी गोष्ट काय की त्यांना ते क्विक सगळं करायची सवय असते. आपलं बघा इंडियन घरांमध्ये स्वयंपाकघर किती मोठं असतं, हो आणि तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये बघा छोटासा लेआउट असतो, कारण त्यांना ते पूर्ण करायची सवयच नाहीये. आपण भाजी, आमटी, कुकर, डाळ या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण इतके हे झालेलो असतो की आपल्याला ते म्हणजे तो एक आपल्या जीवनाचा भाग आहे की हे जे आपल्याला जेवायचंय.
तर म्हणून आपल्याला ते सगळं हे मिळत जातंय. तर त्यांना ही स्मूदी ही कुठली संस्कृती आहे? तर त्यांना काय आहे की पटकन 5 मिनिटात जे मिळेल ते त्यात घालायचंय. घालायचं. शिजवणं हा भाग नाहीये. हो हो गॅस वापरणं हा भाग नाहीये. बरोबर. त्यामुळे ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण ते बाकीचं काही घेतच नाही. पण जर आपण रोजचं जेवण घेतोय तर आपल्याला स्मूदी घ्यायची गरजच नाहीये. बरं. इव्हन 2-3 पदार्थ इव्हन एकत्र करायचेच कशासाठी? हो आणि त्यात कच्चा अंडा वगैरे पण असतं. हा, सो इव्हन हे सगळं एकत्र करून आणि ते किती दिवस चालतं हे स्मूदीचं नाटक? हो ते पण. तर एक 5-6 दिवस. कारण आपल्याला उठल्या उठल्या ते स्मूदी घ्यायची हे आपल्याला हेच नाही. आपल्या ब्रेकफास्टमध्ये काय असतं, मस्त गरम पोहे, छान उपीट किंवा छान हे असं काहीतरी आपल्या बॉडीला ती सवय बरोबर. असते हो. आणि त्याच्यामधून सगळं मिळतं. हो तर मग वाईट स्मूदीसाठी कशाला जायची गरज आहे? पण ज्यांना थोडे दिवसांसाठी एक बदल म्हणून करायचं आहे ते करू करू शकतात. शकतात. पण जनरली असं आपल्या ह्याच्यामध्ये आहे की तुम्ही खूप सारे पदार्थ एकत्र मिक्स केले तर तुमच्या पोटाला पचायला ते जड जातं. पण आता ते फिटनेसवाले जे लोक आहेत ना ते जनरली या गोष्टी रेकमेंड सुद्धा करतात की नाही नाही हे घ्यायला पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यानंतर ते हेही सांगतात की नाही नाही तुला आत्ता आवडणार नाही, नंतर मात्र तू हेच पिशील फक्त. आणि ते म्हणजे आता मला तरी नाही पटत. मला जोवर तुम्ही पोहे देत नाही तोवर मला ते नाश्ता पूर्ण झाला याचं फिलिंग कधीच येत नाही. एक्झॅक्टली, कारण आपल्याला ती सवय आहे. येस. मी परत एकदा तेच म्हणते की डाएट हा आपल्या सवयीचा भाग असला पाहिजे. हो मी परत परत आपण फिरून तिथेच येतो बघा, की आपलं ट्रॅडिशनल फूड आपण लहानपणापासून खात आलोय हो तेच तुमची बॉडी रिस्पॉन्ड देणार आहे त्याला. तुम्ही स्मूदी कितीही घ्या, तुम्ही काही करा, एक जोपर्यंत तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही मानसिक, की मी हे खाल्लंय, मी ब्रेकफास्ट केलाय, हो तुम्ही ते एक स्मूदीचं हे ठीक आहे 5-6 दिवस एकदम छान, मी आता वेगळं काहीतरी करते हे म्हणून करायला ठीक आहे. पण नेक्स्ट पुढच्या आठवड्यात तुम्ही विचारा त्यांना, हे बंद केलं सगळं झालं. एकतर तो वेळ मिळत नाही सगळं सकाळी उठल्या उठल्या ते सगळं टाकायला. हो बाकीची लोक पीत नाहीत. हो एक्झॅक्टली. हा एक आपल्यामध्ये मोठा हे असतो की माझं 4 लोकांचं माझं कुटुंब आहे, तर मी माझ्यासाठी एकटीसाठी स्मूदी करणं आणि बाकीच्यांसाठी वेगळा स्वयंपाक करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये. सो हा मुद्दा एक येतो. याच्या बरोबरच नाश्त्यामध्ये येणारा दुसरा पदार्थ रेग्युलर म्हणजे चहा. बरोबर. तर चहाचं पण आता नवीन आलंय, दॅट इज ग्रीन टी. बरेच लोक म्हणतात बेनिफिशियल आहे आणि मग असा विचार पण येतो की चहा आलाच का, हेच बेनिफिशियल आहे तर वाय वी आर ड्रिंकिंग आपला मिल्क मस्त टी, दूध आपण वगैरे मस्त घालून, दूध मस्त आणि घालून. मसाला आल्याचं करून मस्त. आल्याचा चहा. तर ते काय आहे? एक्झॅक्टली. आता तुम्ही म्हणाल तर ग्रीन टी बेनिफिशियल आहेच. त्याच्यासाठी काय म्हणजे पूर्वी कसे आपले काढे होते हां तसा हा ग्रीन टी आहे. आता ती पण परत बाहेरचीच संस्कृती आलेली आहे, पण दॅट इज गुड ना. मग त्याच्यामध्ये असं नावं ठेवण्यासारखं किंवा हे असं काहीच नाहीये. तो एक प्रकारचा काढाच आहे, फक्त काय आहे की तो तयार काढा आहे. ओके. आपण जे गॅसवर उकळत बसतो त्याच्याऐवजी फक्त ती टी बॅग आहे. टी बॅग बरोबर. आणि हे तर आधीपासून होतच म्हणजे त्यांच्याकडे की ते टी बॅग्स हे केलं. आणि तुम्ही कधीही बघा की बाहेरच्या देशांमध्ये दूध घालणं चहामध्ये किंवा साखर घालणं हा प्रकार नसतो. हो बरोबर. म्हणजे ते तसाच चहा पितात. ज्या आधी आपण आपल्याला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला, आपली आजी काढे द्यायचे किंवा काढे करायचे आपण घरी. तेच आहे ना ते ग्रीन टी. म्हणजे वेगळं काय आहे? बरोबर. तुळस, जिरे, आलं, पुदिना, व्हॉटएव्हर जे काय आपण घालायचो त्याच्यामध्ये बरोबर. तेच आहे त्याच्यामध्ये, तेच फ्लेवर्स आहेत. फक्त काय आहे की ते जास्त सोपं करून टी बॅग म्हणून आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. तेवढंच आहे. सो तुम्हाला जर असं होत असेल की चहा कॉफीची सवय सोडायची आहे तर ग्रीन टी हा बेस्ट ऑप्शन आहे. पण चहा कॉफी सोडणं गरजेचं आहे वेट लॉस करायचं असेल? गरजेचं आहे असं नाही मी म्हणणार, कारण चहा कॉफी ही तल्लफ आहे. हो म्हणजे मला स्वतःला असं होतं की कितीही उन्हाळा असू दे, काही असू दे, मला सकाळी आणि संध्याकाळी चहा लागतो. म्हणजे काही असो. हो तर मग मी तो सोडायचा का? तर नाही. पण मी त्यात मॉडरेशन काय केलंय की एक तर साखर पूर्ण बंद केली. ओके. आणि दुसरं म्हणजे काय की कमी दुधातला केला. म्हणजे त्यातल्या त्यात तुम्ही गाईचं दूध वापरू शकता, कारण त्यामध्ये फॅट्स कमी असतात. साय काढलेलं किंवा तापवलेलं, मग त्यामधले फॅट्स कमी जातात. पण मग तो तुम्ही चहा एन्जॉय करू शकताच ना. बरोबर. साखर हे काय आहे, आपलं सगळे मानसिक आहे की नाही साखर घेतलं नाही तर मला असं वाटतच नाही की मी चहा प्यायलाय. हो. त्यामुळे चहा हे पॉइझन नाहीये, पण साखर घातलेला चहा हे पॉइझन असू शकतं. बरोबर. बरोबर. म्हणून ती सवय कुठेही असेल, तुम्ही कॉफी घ्या, ब्लॅक कॉफी घ्या, ब्लॅक टी घ्या, कमी दुधाचा घ्या, साखर घालू नका, तुम्ही तो घेऊ शकता, नो डाऊट.
मला विचारायचे की मेटाबॉलिझम म्हणजे काय? कारण का आता आमचे 2 फ्रेंड्स आहेत आणि आम्ही बघतो की जर त्यांनी ते खाल्लं तर त्यांना पचतंय आणि ते बारीकच राहतात. त्यांना काही एक्झॅक्टली. पोटाला चरबी नाही, फॅट नाही, काही नाही. वर्सेस आम्ही दोघांनी जर तसंच खाणं सुरू ठेवलं तर आम्ही लगेच भरभर जाड हो होतोय. तर लगेच. त्याच्या लगेच मागचं कारण हो काय? एक्झॅक्टली. आता मेटाबॉलिझम हे अगदी सोप्यात सोपं आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्याची शरीराची चण हम्म, हं. हे आपण म्हणू शकतो, की काय तुम्ही कितीही खा ती लोकं बारीकच राहतात. हं. आणि हम्म, काही लोकं नुसतं हवा खाल्ली तरी सुद्धा लगेच वजन वाढतं. हम्म, हे हं. 2 प्रकार असतात बघा हां, कधी हां, पण. बरोबर हां. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय तर थोडक्यात चयापचय क्रिया. म्हणजे काय प्रत्येक बॉडी ही वेगळी आहे. हम्म, आपल्या खाण्याचा आणि ते खाणं पचण्याचा हम्म, किंवा ती एनर्जी इनटेक आणि एनर्जी एक्सपेंडिचर असं म्हणू शकता त्याला. हं, हम्म, हं, तर हं. ते काय आहे तर ते एक्झॅक्टली मेटाबॉलिझम आहे. ओके. म्हणून ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आपण म्हणतो की मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम आजकाल आपण ऐकतो हो. हो सगळीकडे. तर तुम्ही म्हणता की मेटाबॉलिझम कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे. म्हणजे काय आहे तर बेसिकली जेवढं तुमचं मेटाबॉलिझम जास्त तुमचं वेट फास्ट कमी होणार. हं. हम्म, इन्व्हर्सली. बरोबर बरोबर. हां, जेवढं तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे तुमचं वेट जास्त वाढणार. जास्त वाढणार ओके. म्हणजे काय चयापचय क्रियेचा वेग हं, हं. ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. अच्छा एखादं आपण कितीही कमी खाल्लं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कितीही कमी खा, हं. जेव्हा ते तुमची बॉडी पचवत नाही त्यातला जास्तीत जास्त भाग हा फॅटमध्ये फॅट कन्वर्ट मध्ये होतो. कन्वर्ट होणार हं. बरोबर आणि जेव्हा तुम्ही कितीही जास्त खा तुमची बॉडी ते सगळंच्या सगळं पचवते तेव्हा फॅटमध्ये कन्वर्ट होत नाही. तेव्हा ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. बरोबर ओके. तर दिस इज कॉल्ड मेटाबॉलिझम की जे तुमचं मेटाबॉलिझम आणि डायजेशन या हम्म, 2 गोष्टी अशा आहेत की जे तुमचं वजन ठरवतात. बरोबर. राईट म्हणजे तुम्ही आणि परत एकदा की ते खाण्याची वेळ. हं. आता समजा मला मी काय साधंच जेवली आहे. पोळी, भाजी, आमटी, भात. हं. पण हेच जेवण मी संध्याकाळी 7 वाजता केलंय आणि तेच जेवण मी रात्री 10:30 वाजता केलंय. हं. फरक आहे ना? बरोबर मग माझ्या बॉडीचं मेटाबॉलिझम कसं व्यवस्थित राहील? हं. मी तेच खाल्लंय. एक्झॅक्टली. काही वेगळं खाल्लंय का? नाही. घरचंच खाल्लंय. पोळी, भाजी, आमटीच खाल्लंय. पण ते कुठल्या वेळी खातीये मी, हम्म, यावर सुद्धा तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम डिपेंड असतं. म्हणून मी जे मगाशी सांगितलं की जेवणा खाण्याचे रेग्युलर टायमिंग्स हे फार महत्त्वाचे आहेत. तर त्यातून तुमचं मेटाबॉलिझम आणि डायजेशन हे दोन्ही. मग मी 10 वाजता खाणार रात्री आणि मी लगेच 10:30ला झोपणार आहे. ते बरोबर की हे जे होतं ना सगळं की मी हो येतेच मला काम तर मी सोडू शकत नाही. खरंय मी येतेच 10 वाजता जेवायचं आणि 10:30ला झोपून जायचं. बरं वेगळं असं काही खाल्लंय का? नाही. बाहेरचं खाल्लंय का? नाही. पण मग वेट का कमी होत नाहीये? चुकीच्या वेळी खाल्लंय बरोबर आणि खाल्ल्या खाल्ल्या लगेच झोपून झोपलो गेलाय. बरं. मेटाबॉलिझम वाढणार कसं आहे? हो बरोबर. मग हे सगळंच्या सगळं तुमचं कशामध्ये कन्वर्ट झालंय? फॅटमध्ये. फॅटमध्ये हं. करेक्ट दिस इज आयडियल टायमिंग. जर तुम्ही म्हणाल की रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप हे सगळंच्या सगळं पचायला तुम्हाला कमीत कमी 3 तास लागतात. हो बरोबर म्हणजे मी म्हणून ते म्हणायचे ना पूर्वीचे की 7-7:30ला जे जेवून जेवायचं घ्यायचे कारण ते झोपायचे 10:30ला. म्हणजे 10-10:30 मग यामध्ये किती वेळ गेला? बरोबर 3-1 तास 3-3.5 तास गेले. Correct. आपण जेवतोच उशिरा, हो लगेच झोप. माझा पर्सनल अनुभव आहे तो मला Exactly. ऍसिडिटी खूप होत होती मग मी बंद केलं म्हणजे लेट जेवणच बंद केलं एक्झॅक्टली. आता मी 7-7:30ला जेवतो आणि कम्प्लीट गायब आहे ज्या दिवशी Great. पण मी ज्या 2-3 दिवशी जर मी चुकून जेवलो ना 9-9:30ला येस. की मला तिसऱ्या दिवशी जाणवायला लागतं की एक्झॅक्टली. देर इज सम प्रॉब्लेम इनसाइड द स्टमक नक्कीच, नक्कीच. म्हणून पण ती असते खूप ना. चांगली सवय आहे एक्झॅक्टली, 7:30च्या आसपास एक्झॅक्टली, जेवण एक्झॅक्टली. आणि जसं आपण म्हणतो की अगदी 6ला सूर्यास्ताच्या वेळी जेवून घ्यावं असं म्हणतात. पण ते प्रॅक्टिकली बरोबर आहे. फिलॉसॉफी ती एकदम छान आहे. पण हे आपल्याला जमेल का? हां नाही. तर मग त्यातला कुठला तरी सुवर्ण हो, मध्य बरोबर काढा ना दोन्ही मधला. काही लोक मी बघते ना की ॲज अ डॉक्टर मी एवढे लोक बघते आणि त्या पद्धतीची लोक बघते की काही जे असतात ना की त्या फिलॉसॉफीला इतके स्टक असतात की नाही हो मॅडम तुम्ही 7:30-8ला काय सांगताय जेवायला 6 वाजता जेवलं पाहिजे सूर्यास्ताच्या वेळी. अहो सगळ्यांना पॉसिबल आहे का 6 वाजता जेवणं? बरोबर आहे. नो डाऊट चांगली गोष्ट आहे. हो पण या दोन्हीचा सुवर्ण मध्य काय आहे? ॲटलिस्ट 7:30-8 पर्यंत जेवून घ्याल बरोबर हो. तो हे आहे. आणि काही लोक म्हणजे नाही 9:30-10 हो 10:30 म्हणजे इतकी टोकाची लोक असतात की काही लोक म्हणजे इतका त्याचा अतिरेक करतात आणि काही लोक म्हणजे दुसऱ्याचा अतिरेक करतात अशी लोक असतात. बरोबर बरोबर. तर ते कुठेतरी त्याचा एक गोल्डन मध्ये हे काढणं फार महत्वाचं आहे की हे नाही जमत आहे ना मी काम सोडतेय का? नाही.
मला रात्री उशिरा जेवणं नको आहे, तर मग मी काय करायचंय, या वेळेला खा. एक 15-20 मिनिटं पुढे मागे ठीक आहे, पण ती टायमिंग रेग्युलर ठेवा. तुमच्या बॉडीला ती सवय होते, तुमच्या बॉडीचं ते नॅचरल सायकल बनून जाते आणि मग इथे मेटाबॉलिझम तुमचं वाढायला सुरुवात होते. लोक विचारतात ना, मेटाबॉलिझम कसं वाढवायचं, मी काय करू त्यासाठी. आता तुम्ही म्हणालात ना, जे त्यांनी खाल्लंय तेच सेम तुम्ही खाताय, पण त्यांची बॉडी ते पचवण्याची त्यांची ताकद वेगळी आहे, तुमच्या बॉडीची ते पचवण्याची ताकद वेगळी आहे. बरोबर. मग इथे तुमचं सगळं जेनेटिक्स, तुमच्या कामाचा कुठलं तुम्ही काम करताय हे येतं, तुमच्या बॉडीची टेंडन्सी येते, तुमचं लाईफस्टाईल रुटीन येतं, हे सगळं इथे येतं. बरोबर. आणि मग कुठेतरी ते तुमचं मेटाबॉलिझम पुढे वाढायला सुरुवात होणार आहे, की हे सगळं जर तुम्ही त्यातल्या त्यात पाळायला सुरुवात केली, जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ, खाण्याचं प्रमाण, हे सगळं. आणि शेवटचं मला तुम्हाला असं विचारायचं आहे, जे आपण आधी तुम्ही म्हटलात बॅलन्स्ड डाएट. तर बऱ्याचदा असं होतं की मी 2-3 पोळ्या घेते आणि भाजी मात्र एवढीशीच घेते, किंवा भात एवढा घेतलाय पण वरण एवढंच घेतलंय. तर ज्या लोकांना आजपासून सुरू करायचं आहे वेट लॉस जर्नी त्यांची, एक्झॅक्टली. तर बॅलन्स्ड डाएट काय पाहिजे आहारात, आणि ते पण आहे की एका महिन्यात नाही होणार, तर मिनिमम 3 महिने तरी लागतील. एक्झॅक्टली. Right. एक्झॅक्टली. सो ह्यालाच मला जोडून आणखी हे पण विचारायचं की आमच्या बॉडीची आम्ही कॅपॅसिटी कसं ओळखू, की मी किती खायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणलात तसं की आता काहींना जमतं इंटरमिजिएंट फास्टिंग, जमतं, बाकीच्यांना नाही जमत. तर मग हे गोष्ट आम्ही ओळखू कसं आणि मग ह्या कशा अंमलात आणू, सो दॅट आमचं पण सगळ्यांचंच डाएट छान राहील. एक्झॅक्टली. आता त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला त्याचं आधी उत्तर देते, की बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं कसं घ्यायचं किंवा काय ओळखायचं. आता ते म्हटलं, आपण काय करतो, आपल्या डाएटमध्ये कार्ब्स खूप जास्त घेतो. म्हणजे नो डाऊट हे डाएट आपल्या इंडियन कल्चरचा भाग आहे, पण एकाच वेळी पोळी पण घ्यायची, एकाच वेळी भाकरी पण किंवा भात पण, असे सगळे कार्ब एका वेळी घेऊ नका. मग आपण काय करतो, 2 पोळ्या खातो, भाजी एवढीशी, आमटी असेल तर ठीक आहे, उसळ, भाजी नसेल तरच उसळ, भाजी नसेल तर आमटी, रोज जमत नाही. हे कुठेतरी अशा दही ताक रोज नसतंच, तर आपण काय होतं, मग पोट भरत नाही. कारण पोळ्या तर एवढ्याच खायला सांगितल्यात, हे तर जास्त खायचं नाहीये. मग पोळी किंवा भाकरी म्हणजे 2 फुलके छोटे किंवा 1 भाकरी, एवढाच तुम्ही कार्बचा इंटेक ठेवून जर बाकीचं सगळं वाढवताय, तर तुमचं अर्ध्या भाकरीमध्ये सुद्धा पोट भरणार आहे. म्हणजे काय, तर 1 छोटा फुलका घेतलाय मी, किंवा 1 पोळी घेतलीये, किंवा अर्धी भाकरी घेतलीये, 1 मोठी वाटी, आपली जी नेहमीची स्टीलची वाटी असते, तेवढी वाटी आमटी, तेवढी वाटी भाजी, तेवढीच वाटी कोशिंबीर किंवा सॅलड, आणि तेवढीच वाटी दही किंवा ताक. हे तुम्ही खाऊन बघा, पोट नक्की भरणार आहे. बरोबर. मग तुम्हाला असं वाटणार नाही की अरे भात नाही खाल्ला, अरे एवढं नाही खाल्लं, गे एवढंच कसं काय ओळखायचं. जेव्हा तुम्हाला अजून जास्त भूक असते, तुम्ही आता म्हणालात ना की कसं ओळखायचं, हे की आपलं बॉडी आपल्याला व्यवस्थित सिग्नल देते, फक्त ते सिग्नल ओळखायचे कसे हे आपल्याला कळलं पाहिजे, की अरे आता ओळखले पाहिजेत. एखादं बघा, तुम्ही आवडीचं असेल, तुम्ही विचारच करत नाही की आपलं पोट भरलेलं असतं, पण ते खायचं. ते सिग्नल देतं, बास बास बास, आता खायचं नाहीये. आणि एखादा बघा तुमच्या आवडणारं नाहीये, तुम्ही तेवढंच खाऊन थांबवता. तुम्हाला कळतं की नाही की अजून जागा आहे पोटात. तशी जागा पोटातली ओळखायला शिका, की 20% जागा ही पोटात राहिलीच पाहिजे. पूर्ण पोट भरून अगदी पोटाला तडस लागेपर्यंत खायचं. हे जे आहे ना, हे कमी करायचं. कुठलाही पदार्थ कितीही आवडीचा असला तरी बस, मला अजून भूक आहे, पण मी आता इथे बास करणार आहे. सो हे सिग्नल तुमची बॉडी देत असते की आता बास, ढेकर आलाय, किंवा आता बास मला नाही आहे जात, तरी आपण नाही 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 खाल्लंच पाहिजे, असं कसं आहे. हे जे काय आहे ना, हे सिग्नल ओळखायचे की नाही बाबा आता बास, असं. तर हे जेवण एक 20% पोटामध्ये भूक राहिली पाहिजे, तर आपण म्हणतो की पोट नाही, आता मला मुंगी शिरायलाही पोटात जागा नाहीये, असं कधीही जेवायचं नाही. बरोबर. तेवढा पोर्शन तो राहायला पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की पाणी. हे आपण सगळ्या डाएटचं सगळं आता फूड विषयी बोललो, इथे पाण्याविषयी कुठेही बोललो नाही. हे मेजरली 90% लोक इथे चूक करतात. फक्त खाण्यापिण्यावर लक्ष देतो आपण. पाणी हा आपल्या बॉडीमधला महत्वाचा घटक आहे, की पाण्याने तुमची एक्सेस भूक कमी होणार आहे, तुमचं क्रेविंग कमी होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे, तुमचं डायजेशन वाढणार आहे, तुम्हाला कुठे थांबायचं हे कळणार आहे. बरोबर. तर जेवणाच्या आधीच तुम्ही 1-1.5 ग्लास पाणी पिऊन बघा, तुम्हाला जेवण कमी जातं. ही सोपी ट्रिक आहे. ओके. आणि तुमचं मेटाबॉलिझम, जे तुम्ही खाल्लंय ते फास्ट पचतं आणि तुमचं फॅटमध्ये कन्वर्ट होत नाही. सो ही सोपी ट्रिक आहे.
तर हे कुठेतरी की एक दिवसभरात तुमचं 2.5 ते 3 लिटर पाण्याचा प्रमाण हे असलंच पाहिजे. खूप साधं सोपं आहे. एक वेळ तुम्ही जेवण कमी करा, पण पाणी भरपूर प्या. हे कुठेतरी हा महत्वाचा मुद्दा. आणि परत एकदा की जेवण कमी करण्यापेक्षा ते जेवण किती जास्त व्यवस्थित बॅलन्स घेता येईल हे बघा. कारण जे 90% पेशंट येतात ना, पहिलं हेच सांगतात, मॅडम मी खूप जास्त नाही हो जेवत, खूप कमी जेवण आहे माझं, तरी पण वजन का, घरचंच जेवण आहे तरी पण वजन का वाढतंय कळत नाही. याचं कारणच काय की तुम्ही कुठेतरी चुकताय. खूप कमी जेवताय, इथे चुकताय. तुमचं घरचंच जेवण आहे पण ते कसं असावं हे माहीत नाहीये, सो इथे चुकताय. तर हे सगळं एका डायटिशियनकडून, तुमच्या फिजिशियनकडून तुम्ही तुमच्या बॉडी टेंडन्सी प्रमाणे करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता जे तुम्ही शेवटचा प्रश्न Right. विचारला की हे कसं कळणार की कसं हो. करून घ्यायचं, बरोबर. तर वेळच्या वेळी ब्लड टेस्ट करून घेणं, तुम्हाला कुठलेही सिम्पटम्स जाणवत असतील तर ते फिजिशियनकडून तुम्ही कन्फर्म करून घेणं आणि त्यानुसार तुमचा डाएटचा पॅटर्न ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. लोकांनी केलं म्हणून मी करते. आज त्यांनी दिलं, आता तो जाऊन आला ना डायटिशियनकडे, त्यांनी 2,000 रुपये भरलेत, आता कशाला आपण भरायचेत परत, त्याचंच डाएट फॉलो करून बघू ना पुढे, असे करणारेही बरेच लोक आहेत. सो मग तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही, कारण ते त्यांच्या बॉडी टेंडन्सी प्रमाणे दिलेलं आहे, बरोबर. ते त्यांच्यासाठी दिलेलं आहे. तर असे फॉरवर्डेड डाएट किंवा जे रॅन्डम येतात ना ह्याच्यावर, हे डाएट फॉलो करा तुमचं 1 महिन्यामध्ये 8 किलो कमी होईल, असं अजिबात करू नका. मग यांनी तुम्ही परत तुमच्या त्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजमध्ये जाता, तुमच्या बॉडीला त्रास होतो, डाएट तर बंद पडतंच, वजन तर कमी होत नाहीच, पण आगीतून उठून फोपाट्यात पडल्यासारखं की बाकीचे सगळे वजन तर आता बाजूला ठेवा, पण हे बाकीचे सगळे करेक्ट करण्याची वेळ आली, असं कुठेतरी हे होतं. तर प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असते. साधं सोपं फॉलो करा, कुठल्याही कॉम्प्लिकेटेड ह्याच्यामध्ये जाऊ नका, हे जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ट्रेडिशनल फूडवर जास्त भर द्या. म्हणजे जे ट्रेंड्स, परत एकदा तेच की ट्रेंड्स फॉलो करू नका, तुमची बॉडी काय फॉलो करते हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. की काय घ्यायचं आहे हे तुमच्या ट्रेडिशनल फूडमधून, जे तुम्ही लहानपणापासून खात आलाय, तुम्ही कोकणी असाल, तुम्ही कुठल्याही भागातले असाल, तुम्ही महाराष्ट्रीयन आहे, तुमचं खाण्यामधून तुम्ही पुढे चालू ठेवा, तर तुम्ही वेट कमी करू शकाल आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने कमी करू शकाल. सो मी एक ऐकलं होतं, माहिती नाही मला मिथ आहे की नाही, ज्यामध्ये जेवणानंतर पाणी प्यायचं नसतं असं सांगितलं आहे. ते काय एक्झॅक्टली का नसतं प्यायचं, का प्यायचं असतं, काय असतं नक्की? एक्झॅक्टली ते पाण्याचा प्रश्न आपण बोललोच आहोत आता की पाण्याला किती जास्त महत्व आहे. तर नेमकं तुम्ही पाणी कोणत्या वेळी पिता हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अच्छा. तर हा एक जो प्रश्न आहे की जेवणाच्या आधी, मी आता म्हणाले ना की आधी पाणी प्यायलात तर तुमची आपोआपच भूक कमी होते, म्हणजे ते नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून काम करतं. बरं, हेच एक्झॅक्टली जर तुम्ही जेवणानंतर लगेचच पाणी प्यायलात किंवा जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिताय, तर मग तुमचं डायजेशन हे चांगलं होत नाही. म्हणजे ते फूड डायजेस्ट व्हायला पाणी हे बॅरियर येतं मध्ये, मग तेव्हा त्याची गरज नाहीये. तर आयडियली जे आहे की मग ते पोट वाढायचा प्रश्न कुठे येतो, तर तुमचं फूड डायजेस्ट व्यवस्थित नाही झालं तर ते मग फॅटमध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतं. सो हा कुठेतरी मुद्दा आहे. इव्हन उभं राहून पाणी प्यायला, हा पण एक बऱ्याच वेळेला लोक हे म्हणतात की तरी सुद्धा तुमचं पोट वाढायला लागतं असं म्हणतात. आता म्हणतात याचा अर्थ काय की परत एकदा तेच की उभं राहून जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमच्या बॉडीमध्ये ते पाणी व्यवस्थित सर्क्युलेट केलं जात नाही आणि मग ते कॅव्हिटीमध्ये परत तुमचं फूड डायजेशनला प्रॉब्लेम येतो आणि मग तुमचं फूड परत एकदा फॅटमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं आणि मग ते पोट वाढायला लागतं. असा त्याच्या मागचा सायंटिफिक हे आहे. तर जेवणानंतर नेहमी अर्धा तासांनी मग तुम्ही पाणी पिऊ शकता की जेणेकरून तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल. आणि तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल की जेवणानंतर जर तुम्ही लगेच पाणी प्यायलात तर डिस्टेन्शन व्हायला सुरुवात होते, म्हणजे काय, पोट फुगायला लागतं. आपण जेवणानंतर लगेच एकदम 2-3 ग्लास पाणी प्यायलंय आणि मग तुम्ही एकदा बसून बघा की असं पोट असं वाटतं आपलं फुगलंय की काय. याचंच रिझन सेम की आपलं डायजेशन होत नाहीये प्रॉपर. तर म्हणून पाणी पिण्याचे काही ठराविक वेळा आहेत की ज्या तुम्ही जेवणाच्या आधी नंतर कधी घ्यायचं हे सगळं ते ठरलेलं असतं. आणखीन एक प्रश्न होता, जेव्हा जेवणामध्ये आपल्याकडे स्वीट खायची पण पद्धत आहे, जेवणानंतर खायची पद्धत आहे, डेझर्ट. येस. तर मग मी ऐकलं की तुम्ही डेझर्ट खाऊ नका जेवणानंतर असं पण सांगितलं जातं, तर त्याच्यामध्ये पण काय तथ्य आहे, एक्झॅक्टली खावं का नाही खावं? हे खूप चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतं की आजकाल 99% लोक ही चूक करतात की आपले ही पण परत एकदा पाश्चात्य संस्कृती आहे की जेवणानंतर डेझर्ट खायचंय. अच्छा.
आपल्या जेवणामध्ये बघा, तुम्ही कधीही बघत असता आपल्या जेवणामध्ये गोड असायचं, जेवणानंतर नाही. हां, हे जे आहे ना भाग, हा एक मेन हे आहे, कारण ते जेवणाबरोबर गोड तुमचं पचलं जातं. अच्छा. अच्छा. कारण आपण ते बाकीचंही सगळं खातोय. सो त्या सगळ्याबरोबर तुम्ही थोडंसं एक अर्धी वाटी श्रीखंड खाल्लंय किंवा थोडंसं काहीतरी तुम्ही बाकीचं कुठलं तरी गोड खाल्लंय, तर हे सगळं अर्थात आता तुम्ही वेट तुम्हाला कमी करायचं तर गोड हे अलाउडच Avoid. नाहीये, पण तरीही त्यातल्या त्यात तुम्हाला खायचं आहे तर जेवणानंतर तर अजिबात खायचं नाहीये. याचं कारण काय, तर जेवणानंतर ऑलरेडी जी इन्सुलिन सिक्रिशन प्रक्रिया असते, तर यामध्ये जेवणानंतर तुम्ही स्वीट खाल्लं की ती जास्तीत जास्त शुगर तुमच्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते. अच्छा. आणि बाकीचे न्यूट्रिएंट्स तुमच्या फूडमधले, जे तुमचं खाल्लेलं जेवण आहे त्यामधले न्यूट्रिएंट्स तुमची बॉडी ॲब्झॉर्ब करत नाही, फक्त शुगर ॲब्झॉर्ब करते. आणि मग तुमची शुगर तर वाढणार, जे कोण डायबेटिक आहेत, दुसरं वेट वाढणार. कारण शुगर जर बॉडीमध्ये तुमच्या ॲब्झॉर्ब झाली, एक्झॅक्टली अपोज काय होतं की तुमचं फॅट डिपॉझिशन हे वाढायला लागतं. बरोबर. म्हणून आपण म्हणतो की डेझर्ट जेवढं जास्त तुम्ही खाता तेवढं तुमचा बेली फॅट किंवा तुमचं वेट वाढायला लागतं. तर तुम्हाला जर गोड खायचंच असेल थोड्याफार प्रमाणामध्ये, तर तुम्ही एक तर ते जेवताना खा किंवा जेवणाची सुरुवातच त्या गोडाने करा थोडीशी. अच्छा. तर म्हणजे मग तुम्हाला गुलाबजाम आधी खाऊन त्याचा घ्यायचं. सो शुगर स्पाइक होणार नाही बरोबर. आणि दुसरं वेट वाढणार नाही. हे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन. अतिशय आणि- चुकीची पद्धत आहे ही की जेवणानंतर गोड खायचं. इव्हन आंबा. हा, एक्झॅक्टली तोच होता माझा प्रश्न, की आता आंब्यांचा सीझन सुरू आहे, आपण Exactly, नंतर exactly, खावा का आधी exactly. खावा? तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही रोज खाणार असाल 2च फोडी खा. पोर्शन कंट्रोल अच्छा. अच्छा. याला खूप अंडरलाईन आहे. कारण हा मेन भाग आहे सगळ्यातला. सगळं खायचं आहे पण पोर्शन मध्ये खायचं. पोर्शनमध्ये सो मला रोज आंबा खायचा ना, मी रोज 2 फोडी खाते. मला अख्खा आंबा खायचा ना, मी आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळाच खाते. आणि तोही कधी, तर जेवणाबरोबर किंवा याच्यामध्ये नाही, तर मधल्या वेळेमध्ये. अच्छा. म्हणजे फळं खाण्याची योग्य वेळ. तुम्हाला जर नॅचरल हे खायचंय, स्वीट, डेझर्ट हे काय आहे, ॲडेड ऍडेड शुगर. शुगर आहे. फ्रूट हे काय आहे, नॅचरल Natural शुगर sugar. आहे. सो त्यामधली नॅचरल शुगर घ्यायची असेल तर 2 जेवणाच्या मध्ये खा. जसं इन बिटवीन ब्रेकफास्ट आणि लंच जी मधली वेळ असते, हा, त्याच्यामध्ये की तुमची बॉडी ते ॲब्झॉर्ब करू शकते. तुम्ही जर खाण्याबरोबर गेलं तर ते डेझर्ट म्हणून होतं. आमरस खाल्लात, जेवणानंतर आंबा खाल्लात, लगेच शुगर स्पाइक होणार. आणि ते शुगर तुम्ही स्पाइक जेव्हा होते तेव्हा तुम्ही बघत असाल की तुमचे क्रेविंग्स अजून जास्त वाढत जातात. सो ही एक्झॅक्टली गोष्ट आहे की जेवणाच्या मध्ये खा किंवा जेवणाच्या आधी खा, जेवणानंतर अजिबात खाऊ नका. मस्त. खूप छान माहिती दिलीत. बऱ्याच हो. गोष्टी माहिती पण नव्हत्या. पाण्याला पण एवढं इम्पॉर्टन्स द्यायचं हे पण Exactly, माहिती exactly. नव्हतं. तुम्ही आलात आणि नॉलेज शेअर केलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप Thank you. धन्यवाद.